जय शिवराय सर्वांना. तर युनिट 1 आपण टाकलेलं आहे आणि आज आपण कोणता बघणार आहे? युनिट 2 बघणार आहे. तर युनिट 2 मध्ये आज मशीन लर्निंगचा युनिट 2 बघतो आपण. युनिट 1 टाकलेलं आहे आणि मी नोट्स पण अपलोड केलेले आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की तिथून तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच मी की चॅनलच्या प्रोफाईलमध्ये पण मी लिंक टाकून दिली तुमच्यासाठी. कळलं? आता याच्यामध्ये काय फर्स्ट क्वेश्चन आपल्याला पीसीए बघायचं आहे. आता पीसीए काय आहे बघा बरं. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस. आता प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस काय आहे? प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस is a dimensionality reduction technique used in machine learning. It transforms a high dimensional data set into a smaller number of uncorrelated variable called principal components. म्हणजे हे काय आहे? एक डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक आहे. समजा काय असं समजा की तुमच्याकडं भरपूर सारा एक बुक आहे समजा, बरोबर? आणि त्या बुकचा तुम्हाला उद्या एक्झाम आहे, तुम्हाला आज स्टडी करायचा आहे. मग तुम्ही काय करणार आहे? सगळी बुक वाचत बसणार आहे का प्रत्येक गोष्ट? तुम्ही काय करशाल? PYQ वगैरे बघशाल, त्यातून इम्पॉर्टन्स काढशाल आणि मग तुम्ही ते करशाल, बरोबर? इम्पॉर्टंट काढून तुम्ही तेवढं स्टडी करणार. असंच डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजे काय? तुमच्याकडे जर का भरपूर सारे गोष्टी अवेलेबल आहे, तर डेटा सेट अवेलेबल आहे तुमच्याकडे भरपूर मोठा आणि तुम्ही काय करशाल? त्या डेटा सेटमधून इम्पॉर्टंट गोष्टी बाहेर काढणार आणि तेवढ्याच वापरणार. कळलं? आता बघा, इंटू अ स्मॉलर नंबर ऑफ अनकोरिलेटेड व्हेरिएबल्स, त्याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल कंपोनंट्स म्हणतो. व्हाईल रिटेनिंग मॅक्सिमम पॉसिबल इन्फॉर्मेशन फ्रॉम द ओरिजिनल डेटा. ओरिजिनल डेटा जो अवेलेबल तुमच्याकडं, त्यामधून तुम्ही मॅक्सिमम पॉसिबल इन्फॉर्मेशन बाहेर काढायची. कळलं? आता स्टेप्स काय राहतात त्यासाठी? पहिलं असतं स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा. स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा हे तुम्हाला कळण, याचे पण प्रोसेस असतं, आपण ते बघणार आहे पुढं. प्रत्येक स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा कसं कॅल्क्युलेट करायचं, व्हॅरियन्स कसा कॅल्क्युलेट करायचा. बट ही फक्त थेअरी पार्ट आहे. हा फक्त एकदा बघून घ्या. मी वाटलंच तर वापस तुम्हाला जेव्हा लेक्चर संपन तेव्हा इथं येईन ह्या क्वेश्चनवरती. पण आपण एकदा फक्त थेअरी पार्ट बघून घेऊ. स्टँडर्डायझेशन ऑफ डेटामध्ये काय होतं? सगळे फीचर्स हे कॉमन स्केलमध्ये कन्वर्ट होतं युजिंग झेड स्क्वेअर स्टँडर्डायझेशन. आता झेड स्क्वेअर स्टँडर्डायझेशनचा फॉर्म्युला काय? एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. काय फॉर्म्युला आहे? एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. आता कॅल्क्युलेट कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स म्हणजे सी कॅल्क्युलेट करायला लागतं. 1 अपॉन एन मायनस 1 इंटू एक्स टू दी पॉवर टी इंटू एक्स राहतं ते, बरोबर? याच्यावरती सध्या काहीच लक्ष नाही द्यायचं आपल्याला. हा फॉर्म्युला कशासाठी आहे, हे काय राहतं, कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स काय राहतं, स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा काय असतं, तुम्ही फक्त एकदा बघत चला. आपल्याला पुढे याच्यावरती भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, तिथं आपण बघणार आहे. त्यामुळे हे जर नाही जरी कळलं तुम्हाला तरी ठीक आहे, आपण पुढे बघूया. कळलं? आता कॅल्क्युलेट आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स. जेव्हा तुम्ही स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा कॅल्क्युलेट करता, कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करता, थर्ड स्टेप काय राहते की आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स कॅल्क्युलेट करायचं. कळलं? मग एकदा आयगन वेक्टर कॅल्क्युलेट केलं तुम्ही, नंतर आयगन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या, त्यानंतर काय करायचं? त्यांना अरेंज करायचं आयगन व्हॅल्यूजला. हे आयगन वेक्टर्स, आयगन व्हॅल्यूज हे पण आपण पुढे बघणार आहे. आयगन व्हॅल्यूज आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांना अरेंज करायचं. त्यामधून तुम्हाला काय भेटतं? फर्स्ट प्रिन्सिपल कंपोनंट PC1. आता PC1 काय राहतो? जो सगळ्यात, आता तुम्ही समजा सगळ्यात जेवढा डेटा तुमच्याकडे प्रेझेंट होता त्यातून तुम्ही इम्पॉर्टंट काढलं. जो सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा आहे ना, आपण त्याला काय म्हणतो? PC1 म्हणतो. कळलं? प्रिन्सिपल कंपोनंट 1. नंतर सिलेक्ट करायचं प्रिन्सिपल कंपोनंट, नंतर डेटाला ट्रान्सफॉर्म करायचं. त्या आपण काय करतो? रिड्यूस डेटा सेट काढतो. जो आपल्याला काढायचा असतं ना, जेवढा तुमच्याकडे सगळा डेटा अवेलेबल, त्यामधून एकदम रिड्यूस जो छोटा डेटा, सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा आहे तो काढायचा. त्याची प्रोसेस काय राहते? तुमच्याकडे ओरिजिनल डेटा आहे, तुम्ही स्टँडर्डायझेशन केलं, कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स केली, आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्स काढलं, PCS सिलेक्ट केलं, मग त्या डेटाला ट्रान्सफॉर्म केलं आणि रिड्यूस केलं. ही झाली संपूर्ण प्रोसेस. कळलं? आता या प्रोसेसचं काय बघा, आता या प्रोसेसमध्ये आपल्याला समोर काय बघायचंय की ॲडव्हांटेजेस काय राहतं. म्हणजे आपल्याकडे भरपूर मोठी गोष्ट अवेलेबल आहे डेटा, त्याला आपण काय करतो? रिड्यूस करतो, त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी करतो. नंतर त्यामध्ये काही रिडंडन्सी वगैरे असेल ते कमी करतो. डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी मदत करतं आपल्याला, नॉईज वगैरे आणि इफिशियन्सी वाढवतं. आता सेकंड क्वेश्चन काय?
हाऊ टू आता समजा हा आपल्याकडे डेटा सेट आहे. त्या डेटा सेटमध्ये असं काहीतरी राहील, की काही व्हॅल्यूज मिसिंग आहे वगैरे. मग त्या कशा हँडल करायच्या मशीन लर्निंग मॉडेलमध्ये, हे आपल्याला ह्या क्वेशनमध्ये बघायचं कळलं. आता मिसिंग व्हॅल्यूज आर द व्हॅल्यूज दॅट आर नॉट अवेलेबल ऑर रेकॉर्डेड फॉर सम ऑब्झर्वेशन इन अ डेटा सेट. मिसिंग व्हॅल्यूज काय राहतात? अशा व्हॅल्यूज राहत्या ज्या की अवेलेबल नाही किंवा रेकॉर्डेड नाही. डेटा सेटमध्ये त्या प्रेझेंटच नाही राहत. काहीतरी गोष्ट चुकीमुळं किंवा जे भरतात ते समजा एखादा तुमच्याकडे काय डेटा अवेलेबल आहे. जो डेटा तो फिलअप करतो पर्सन त्याच्याकडून चुकी झाली असेल किंवा तो रिमूव्ह झाला असेल चुकीनं, असा मिसिंग डेटा राहतो ना, त्याला कसं हँडल करायचं ते बघणार आहे. दे आर रिप्रेझेंटेड बाय त्या जागेवरती. आता तिथं डेटा प्रेझेंट नाही म्हणल्यावर काय राहणार? एक तर ब्लँक जागा राहील किंवा नल राहील किंवा NaN or empty values असं काहीतरी आहे. कळलं? मिसिंग डेटा कॅन अफेक्ट द ॲक्युरसी अँड परफॉर्मन्स ऑफ अ मशीन लर्निंग मॉडेल, सो इट शुड बी हँडल्ड प्रॉपरली बिफोर ट्रेनिंग. आता जेव्हा आपली ट्रेनिंग चालू राहते तेव्हाच त्याला हँडल केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही डेटावरती प्रोसेस करत राहता, डेटावरती काम करत राहता तेव्हा. जेव्हा ते मॉडेल समोर जातं, तेव्हा ते आपल्याला अजून त्रास देईन. त्यामुळे डेटा हा मिसिंग डेटा आधीच हँडल केला गेला पाहिजे. कळलं? आता हँडल करण्याचे काही मेथड्स असतात. पहिले काय राहतं? रिमूव्ह रोज. म्हणजे इफ ओन्ली अ स्मॉलर नंबर ऑफ रेकॉर्ड कंटेन मिसिंग व्हॅल्यूज, म्हणजे ज्या रो मध्ये ती व्हॅल्यू मिसिंग आहे ना, ती रोज काढून द्यायची. समजा इफ 2 to 3 रोज, म्हणजे तुमच्याकडे किती 1000 रोज प्रेझेंट आहे. एक टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा आहे तुमच्याकडे रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, आणि तुमच्याकडं 1000 रोज प्रेझेंट आहे त्यामध्ये. त्यामध्ये फक्त 2 ते 3 रोजमध्ये जर का डेटा मिसिंग असला, तर त्या रोज आपण काय करणार आहे? रिमूव्ह करून टाकणार आहे. कळलं? आता रिमूव्ह कॉलम. रोजला काय म्हणतो आपण? रेकॉर्ड्स. आणि कॉलम्सला काय म्हणतो? फीचर्स. आता इफ अ फीचर कंटेन अ व्हेरी हाय पर्सेंटेज ऑफ मिसिंग व्हॅल्यू. आता म्हणजे फीचर्स म्हणजे काय? कॉलममध्ये जर का जास्त व्हॅल्यूज मिसिंग आहे, तर काय करणार? इज नॉट इम्पॉर्टंट फॉर प्रेडिक्शन, द एंटायर कॉलम कॅन बी रिमूव्ड. म्हणजे जर का एक आपल्याला एखादं प्रेडिक्शन करायचं आहे, त्यासाठी जर का त्या जास्त इम्पॉर्टंट नाही आहे तो कॉलम, ज्या कॉलममध्ये व्हॅल्यू मिसिंग आहे, तर आपण त्याला पण काय करणार आहे? रिमूव्ह करून टाकणार. कळलं? आता यानंतर मीन इम्प्युटेशन काय असतं? न्यूमेरिकल डेटा मिसिंग व्हॅल्यूज कॅन बी रिप्लेस्ड बाय मीन ऑफ द अवेलेबल व्हॅल्यूज. म्हणजे काय करायचं माहिती का? जिथं तुमचा डेटा मिसिंग आहे ना, कॉलम असो, रो असो, तुम्ही काय करणार आहे? त्याचं एक्स मिसिंग इक्वल टू त्या सगळ्या एक्सचं काय घेणार आहे? मीन काढणार आहे तुम्ही पहिले. ते मीन म्हणजे काय? ॲव्हरेज. ॲव्हरेज काढायचं. जिथं व्हॅल्यू मिसिंग आहे तिथं काय करायचं? ॲव्हरेजने रिप्लेस करून द्यायचं. कळलं? रिमूव्ह रोज, रिमूव्ह कॉलम्स आणि मीन इम्प्युटेशन. आता मीन इम्प्युटेशनमध्ये आपण मीनना रिप्लेस करतो. मेडियन इम्प्युटेशनमध्ये काय करणार आहे आपण? त्या सगळ्या व्हॅल्यूजचं काय करणार आहे? मेडियन काढणार आहे आणि मेडियननी काय करणार आहे? ती मिसिंग व्हॅल्यू रिप्लेस करून टाकणार. कळलं? आता मी तुम्हाला एक असं दाखवून पण देतो. समजा आपल्याकडं डेटा प्रेझेंट आहे, बरोबर? हे झाले कॉलम्स आणि हे झाली रोज. तर मग समजा काय आपल्याकडं, इथं पण डेटा प्रेझेंट आहे, इथं पण प्रेझेंट आहे आणि इथं पण प्रेझेंट. आता इथं व्हॅल्यू मिसिंग आहे ना डेटा. मग समजा ह्या कॉलममध्ये मिसिंग आहे, तर आपण हा कॉलमच रिमूव्ह करून टाकायचा. ह्या रोमध्ये जर का तुम्ही काय करताय? रोमध्ये रिमूव्ह करताय. तर मग तुम्हाला जर ह्या रोमध्ये डेटा नाहीये, तर मग ही रोज रिमूव्ह करून टाकायची. पण आता याच्यामध्ये मीन इम्प्युटेशनमध्ये काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे? याचं ॲव्हरेज काढणार आणि इथं कशाने रिप्लेस करणार? ॲव्हरेजने रिप्लेस करणार. मीडियनमध्ये इथं मीडियनने रिप्लेस करणार. मोडमध्ये कशाने? मोडने रिप्लेस करणार. कळलं? फॉर कॅटेगोरियल डेटा, मिसिंग व्हॅल्यूज कॅन बी रिप्लेस्ड बाय मोड. इफ द मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू ऑफ द सिटी फीचर इज पुणे. म्हणजे जास्त वेळा जर का तुमच्या समजा एखादा डेटा आहे ज्यामध्ये एक सिटी कॉलम आहे वगैरे आणि तिथं जर का जास्त पुणेच आहे, तर मग तुमचा एखादा डेटा मिसिंग असला तर तिथं तुम्ही पुणे लिहू शकताय. कळलं? ॲडव्हान्स इम्प्युटेशन टेक्निक काय? फॉर कॉम्प्लेक्स डेटा सेट, मिसिंग व्हॅल्यूज कॅन बी प्रेडिक्टेड युजिंग मेथड्स सच एस के नियरेस्ट नेबर. आता तुम्हाला मिसिंग व्हॅल्यूज जर का प्रेडिक्ट करायचं असेल तर त्याला के नियरेस्ट नेबरनी करू शकताय तुम्ही. कळलं? आता इम्पॉर्टंट पॉईंट काय यामध्ये, की ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहे शुड बी परफॉर्म केअरफुली टू अवॉइड डेटा लिकेज. आता मिसिंग डेटा लिकेज आपल्याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? मिसिंग व्हॅल्यूजला प्रॉपरली हँडल करतो. आणि याच्यानंतर काय? फॉर ट्रेनिंग टेस्ट, ट्रेनिंगसाठी टेस्ट स्प्लिट, इम्प्युटेशन व्हॅल्यूज सच एज मीन असन, मेडियन असन,
should be calculated from the training data only and then applied to the test data. कळलं? आता एक्सप्लेन द टाइप्स ऑफ wrapper methods फॉर फ्री फीचर सिलेक्शन. आता wrapper methods काय? Wrapper methods are the feature selection technique in which different subsets of feature are selected and evaluated using machine learning model. कळलं? The subset that provide the best model performance is considered the best feature set. म्हणजे काय राहतं माहिती का? इथं तुमच्याकडे भरपूर सारे फीचर अवेलेबल आहे फीचर, बरोबर? त्यामधून तुम्हाला काय करायचं राहतं, एक बेस्ट फीचर सिलेक्ट करायचं राहतं. कळलं? आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला कसं देऊ, समजा काय करताय, आपली समजा बास्केटबॉलची टीम आहे. त्या टीममध्ये किती मुलं राहतात? 5 मुलं लागतात, बरोबर आपल्याला इनमध्ये खेळणारे. मग 5 मुलं लागतात आणि तुमच्याकडे किती मुलं अवेलेबल आहे आता? 100 मुलं अवेलेबल आहे, बरोबर? 100 मुलांमध्ये आता तुम्ही कसं सिलेक्ट करणार आहे 5 मुलं सांगा बरं? तुमच्याकडे 100 मुलं अवेलेबल आहे आणि तुम्हाला 5 मुलं सिलेक्ट करायचे. तर मग पहिली मेथड काय? फॉरवर्ड सिलेक्शन. फॉरवर्ड सिलेक्शन म्हणजे काय? इट स्टार्ट विथ एन एम्प्टी सेट ऑफ फीचर्स. म्हणजे सध्या तर तुम्ही कोणाला सिलेक्ट नाही केलं, एकाला पण एम्प्टी सेट ऑफ फीचरनी चालू आहे. फीचर्स आर ॲडेड वन बाय वन. आता तुम्ही काय करणार, ॲट प्रत्येक स्टेपवरती द फीचर दॅट गिव्स द बेस्ट इम्प्रूव्हमेंट इन द मॉडेल परफॉर्मन्स इज सिलेक्टेड. द प्रोसेस कंटिन्यूज. म्हणजे तुम्ही काय करता, 100 जणांना वेगळ्या वेगळ्या कोर्टवरती खेळवायला लावता आणि तुम्ही बघत राहता त्यांच्याकडे की कोण चांगलं खेळतंय वगैरे. तुम्हाला जर का एखादा दिसला चांगला खेळतोय तर तुम्ही त्याला लगेच इकडे टाकून द्यायचं या 5 मध्ये. वापस तुम्हाला जर का एखादा दिसला दुसरा चांगला खेळतोय तर म्हणजे वन बाय वन तुम्ही काय करता, तुम्हाला जो विद्यार्थी आवडन की हा चांगला खेळतोय त्याला तुम्ही ह्या 5 मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं. हे झालं फॉरवर्ड सिलेक्शन. आता बॅकवर्ड सिलेक्शन मध्ये काय होतं, इट स्टार्ट्स विथ द अवेलेबल फीचर्स. One feature is removed at a time based on its contribution to the model performance. The process continues until the best subset of feature remain. आता बघा तुम्ही काय करता, इथं किती होते, ह्या साईडला पूर्ण पहिले रिकामं होतं आणि इथं 100 मुलं होते. मग तुम्हाला 100 मधून जसं जसं आवडन तसं तुम्ही इकडे टाकत होते या साईडला, बरोबर? पण आपल्याला बॅकवर्ड एलिमिनेशन मध्ये काय करायचंय की तुमच्याकडे 100 मुलं तुम्ही पहिलेच सिलेक्ट केले, बरोबर? आता 100 मधून पहिलेच सिलेक्ट केले, तुम्हाला याच्यातून 5 काढायचे. मग तुम्ही काय करणार आता, याच्यातून एक एक जण तुम्हाला जर का दिसला, तुम्ही काय करत होते इथं, जो चांगला खेळतो त्याला सिलेक्ट करत होते, बरोबर? पण बॅकवर्ड एलिमिनेशन मध्ये काय बघायचं आपल्याला, जो खराब खेळतो त्याला बाहेर काढून टाकायचं. कळलं का डिफरन्स काय? याच्यामध्ये चांगला सिलेक्ट करायचा, याच्यामध्ये जो खराब राहतो त्याला बाहेर काढून टाकायचं. म्हणजे कसं, आता 100 मध्ये तुम्हाला दिसलं की एखाद्याची ड्रिबलिंग वगैरे शूटिंग जी आहे ती म्हणजे अप टू डेट नाहीये, चांगली नाही. मग तुम्ही एक बाहेर काढला, मग दुसरा बाहेर काढला. असे काढत काढत तुम्ही इथं किती मुलं उरणार आहे, फक्त 5च मुलं उरणार आहे. कळलं? मग या 5ला तुम्ही सिलेक्ट करू शकताय. कळलं? बॅकवर्ड कळलं? आता रिकर्सिव्ह फीचर एलिमिनेशन मध्ये काय, recursive feature elimination start with all features and repeatedly removes the least important features. The importance of features is determined using a train MN model. This continues until the desired number of features is obtained. आता रिकर्सिव्ह फीचर एलिमिनेशन मध्ये काय होतं माहिती का, आपण काय करतो, आपल्याकडं RFE starts with all features and repeatedly removes the least important features. म्हणजे ही पण तेच आहे, त्याच प्रकारे बट आपण रिकर्सिव्ह काढत जातो, एक एक बाहेर काढत जातो 100 मधून आणि आपल्याकडे जे शेवटला 5 राहतात. एक्झॉस्टिव्ह मध्ये काय होता, इट इव्हॅल्युएट्स ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ फीचर्स. म्हणजे यामध्ये काय राहतं, आता तुम्ही काय करणार, तुमच्याकडे समजा 10 मुलं आहे, बरोबर? 10चे किती कॉम्बिनेशन होऊ शकताय, 5-5 चे करायचे तुम्हाला. मग तुम्ही 5-5 मुलं घेऊ शकता एकाला, म्हणजे प्रत्येकाची वेगळी वेगळी टीम 5 म्हणजे अशा 7-8 टीमा बनतील. तुम्ही काय करणार, एक एक 5 जण घेणार कोणते पण त्या 10 मधले उचलून आणि चेक करणार ही 5 ची टीम चांगली खेळती का. मग वापस काय करणार, कॉम्बिनेशन बनवणार, असे त्याच्यातून जे थोडेसे खराब खेळत होते त्यांना वापस रिप्लेस करणार आणि वापस बघणार की ही 5 ची टीम चांगली खेळती का. असं तुम्ही प्रत्येक असं 7-8 वेळा बघणार की ही 5 ची टीम चांगली खेळती का ह्या 5च्या मुलांची. मग तुम्हाला वाटतंय जे कॉम्बिनेशन, काय म्हणतोय मी, जे कॉम्बिनेशन चांगलं खेळतंय त्याला तुम्ही सिलेक्ट करणार, बाकीचे काढून टाकणार. कळलं का इथपर्यंत? आता ॲडव्हान्टेजेस ऑफ रॅपर मेथड काय, द कन्सिडर द इंटरॅक्शन बिटवीन फीचर्स.
They generally provide good predictive performance. They select features according to the performance of the actual ML model. कळलं? आता LBP बघायचं आपल्याला, काय लोकल बायनरी पॅटर्न फीचर एक्सट्रॅक्शन टेक्निक विथ सुटेबल एक्झाम्पल. आता LBP ही एकदम सोपी गोष्ट आहे. बघा आता काय असतं, LBP म्हणजे काय, लोकल बायनरी पॅटर्न इज अ सिम्पल अँड पॉवरफुल टेक्स्चर फीचर एक्सट्रॅक्शन टेक्निक. ही पण एक फीचर एक्सट्रॅक्शन टेक्निक. जिथं तुम्हाला दिसलं फीचर एक्सट्रॅक्शन हे नाव, तर तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे की आपल्याकडे भरपूर सारा डेटा प्रेझेंट आहे, त्यामधून आपल्याला थोडा डेटा काढायचा आहे बाहेर. किंवा मग तुम्ही बास्केटबॉल टीमचं पण उदाहरण घेऊ शकता. तुमच्याकडे 100 मुलं आहे, त्यामधून तुम्हाला 5 सिलेक्ट करायचे. हे एक्झाम्पल कंटिन्यू लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लिहिता आहे. यूज इन इमेज प्रोसेसिंग अँड मशीन लर्निंग. ही कशासाठी यूज होतं LBP? इमेज प्रोसेसिंगसाठी, मशीन लर्निंगसाठी. इट डिस्क्राइब द लोकल टेक्स्चर पॅटर्न ऑफ एन इमेज बाय कम्पेअरिंग द इंटेन्सिटी ऑफ अ सेंट्रल पिक्सल विथ इट्स नेबरिंग पिक्सल. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला काही कळलं नसेल, सोडून द्या, आपल्याला याची गरज पण नाही. आपल्याला काय पाहिजे, तुम्हाला इथून लगेच कळून जाईन ह्या लाईनचा अर्थ काय आहे ना. मी वापस एकदा जेव्हा हे एक्सप्लेन करेन ना, तुम्हाला हे वाचून दाखवून तुम्हाला लगेच कळेल. आता बघा, आपण स्टेप्स बघणार आहे. स्टेप्स काय ऑफ LBP? पहिले काय करायचं, सिलेक्ट 3x3 पिक्सल नेबरहुड, म्हणजे कन्सिडर सेंट्रल पिक्सल अँड इट्स 8 नेबरहुड पिक्सल. म्हणजे तुमच्याकडे काय, ही मॅट्रिक्स प्रेझेंट आहे, बरोबर. आता ह्या मॅट्रिक्समध्ये काय 60 जो एलिमेंट आहे, हा 60 तो मिडला आहे. 3x3 ची आहे, 3 रोज आणि 3 कॉलम्स आहे. आपल्याला काय करायचं आहे, 3x3 ची एक मॅट्रिक्स घेतली, त्याला 8 नेबरहुड पिक्सल आहे, म्हणजे हा मिडल सोडून द्यायचा. हे वरचे 3, हा 4था, हा 5वा, हा 6वा, हा 7वा, 8वा. 60ला किती नेबर आहे आता? 8 नेबर आहे, बरोबर. कम्पेअर नेबरिंग पिक्सल्स विथ द सेंटर पिक्सल. मग काय करायचं, नेबरिंग पिक्सलला, हे जे बाहेरचे पिक्सल आहे त्याला 60 सोबत कम्पेअर करायचं. इथं बघा, आता आपण काय करणार आहे, आता सेंटर पिक्सल आपण 60 घेतला, बरोबर. मग 60 घेतला तर आपण आता नेबर बघणार आहे याचे, बरोबर. नेबर काय, मग आता 60चा, आता बघा 50 जे आहे ते 50 जे आहे ना, मी एकदा क्लिअर करतो, 1 मिनिट, तुम्हाला कळन मग चांगलं. 50 जे आता 60 हा 50 परता काय छोटा आहे, बरोबर. मग छोटं कुठे येतं, नेबर जर का छोटा असेल तर आपल्याला कशाने रिप्लेस करायचं, 0ला. मग 60 परता 50 काय छोटा आहे, तर मग आपण 0ने रिप्लेस केलं. नंतर 80 काय मोठा, मग मोठं कुठे येतं, वरती पहिली कंडिशन, तिथं 1 लिहिणार, आपण 80ला 1 लिहिलं. आता 90 काय हायर आहे, हायर आहे तर 1 लिहिलं, बरोबर. 70 काय हायर आहे, हायर आहे तर 1 लिहिलं वापस. 100ला पण तुम्ही 1 लिहिलं. 20 काय 60 परता छोटा आहे, तर मग तुम्ही 0 लिहिलं. 30ला पण काय लिहिलं तुम्ही, 0, आणि 40ला पण 0, बरोबर. हे झालं. आता याला आपल्याला एका बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. बायनरी म्हणजे कसं, क्लॉक वाईज ऑर्डर मध्ये कन्वर्ट करायचं. आता क्लॉक वाईज ऑर्डर कसं बघणार, 0 पासून जायचं, 0 1 वापस 1 1 1 0 0 0, असं क्लॉक वाईज जायचं आपल्याला, बरोबर. पण इथं काय झालेलं आहे, आता बघा 0 नंतर 1 2 3 4 1 आहे, पण इथं 3च 1 लिहिलेले आहे. हे काय झालेलं आहे, हे चुकलेलं आहे इथं, बरोबर. ही PDF नका फॉलो करू, म्हणजे हा PDF फॉलो करा, पण हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला दुसरीकडे देऊन टाकन. इथं काय झालेलं आहे, हे इथं चुकलेलं आहे, बरोबर. हे मी तुम्हाला करेक्ट दाखवतो. आता काय बघा, ह्या नवीन PDF मध्ये आपलं काय, ही मॅट्रिक्स होती. मॅट्रिक्स नंतर काय, आता मॅट्रिक्स नंतर आता जे आपण हे रूल बघितले, हे 2 रूल पण बघितले, बरोबर. रूल नंतर आपण हे पण कॅल्क्युलेट केलं एवढं. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय केलं, आता टॉप लेफ्टला 50, तर 50ला 0ने रिप्लेस केलं. टॉप सेंटरला 80 आहे, तर त्याला 1ने रिप्लेस केलं. हे मी असं दाखवलंय प्रत्येकाच्या. हे झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, आता क्लॉकवाईज म्हणजे 0 1 1 असे रिप्लेस करत चालणार. इथं पण बघून घ्या, आता 0 1 1 असं क्लॉकवाईज येणार आहे तुम्ही, बरोबर, 40 पर्यंत. मग आपल्याला ही ऑर्डर भेटते. आता 0 इथून करून घ्यायचं, 0 1 1 1 1 0 0 0, ही ऑर्डर भेटली. या ऑर्डरला आता तुम्हाला कशामध्ये करायचं, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करणार, हा जो लास्ट 0 आहे लेफ्ट साईडनं चालू करायचं, बरोबर. आता बघा, हा सॉरी राईट साईडनं चालू करायचं. राईट साईडनं काय, 0 जो आहे पहिला त्याला 0 इंटू बायनरी म्हणजे काय,
2⁻0 दाखवायचं. हा 0 पोझिशनला, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6, 7 असं पोझिशन आहे. मग 0 इंटू बायनरी म्हटलं 2 लिहायचं आणि 0 दाखवायचं वरती. मग वापस आता दुसऱ्या पोझिशनला काय आहे 0च आहे. मग वापस 0 इंटू बायनरीला 2 लिहितो आणि 1 बरोबर. आता तिसऱ्याला काय राहणार 0, तिसऱ्या पोझिशनला पण 0च आहे. मग 0 इंटू 2⁻2 बरोबर. वापस काय 1 आहे. मग 1 इंटू 2⁻3 हे सगळं तुम्ही लिहिलं. आता याला काय करणार तुम्ही मध्ये ॲडिशन करणार आहे. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला भेटेल 0, 64 वगैरे असं. आणि याचं मग बायनरीमध्ये कन्व्हर्जन काय आता 120. कळलं का इथपर्यंत? ही PDF मी तुम्हाला जी नवीन PDF आहे म्हणजे ह्या क्वेश्चनची ही टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. तर तुम्ही ह्या क्वेश्चनसाठी ही PDF फॉलो करायची. कळलं? आता वापस आपण इथे येऊया. हे चुकलेलं आहे. 113 उत्तर नाही. याचं उत्तर काय आलंय आपलं 120 उत्तर आलंय. कळलं का इथपर्यंत? आता नवीन मध्ये आपण काय बघणार हा क्वेश्चन तर झाला. कळलं का तुम्हाला? स्टेप काय फॉलो करायचे आहे. पहिले आपण 3x3 नेबरहूड बघितलं. कम्पेअर करायचं पिक्सलला. बायनरी पॅटर्न भेटेल तुम्हाला 8 बीटचा आणि त्यानंतर त्या बायनरी टू डेसिमल कन्वर्ट करायचं. कळलं? बायनरी टू डेसिमल केल्यानंतर तुम्हाला एक LBP भेटेल. तो भेटला आपल्याला 1, 2 आणि 0. कळलं का? 120 हा भेटलाय. इथं चुकलेलं आहे. आता कन्सिडर अ वेक्टर. आता क्वेश्चन काय कन्सिडर अ वेक्टर x 23, 29, 52, 31, 45, 19, 18, 27. त्याला फीचर स्केलिंग अँड फाइंड आउट मॅक्सिमम स्केल्ड व्हॅल्यूज ॲज वेल ॲज झेड स्क्वेअर व्हॅल्यूज करायच्या आपल्याला. मग आता याच्यासाठी काय करणार आहे फीचर स्केलिंग बघायचं आहे ना. मग फीचर स्केलिंग इज अ प्री प्रोसेसिंग टेक्निक यूज टू ब्रिंग न्यूमेरिकल फीचर्स टू अ कम्पॅरेबल स्केल. फीचर स्केलिंग काय एक प्री प्रोसेसिंग टेक्निक आहे टू ब्रिंग न्यूमेरिकल फीचर्स टू अ कम्पॅरेबल स्केल. इट इम्प्रूव्स द परफॉर्मन्स ऑफ मेनी मशीन लर्निंग अल्गोरिदम by preventing features with large numerical values from dominating the computation. आता ही झाली. आता तुम्हाला कळलं नसेल बरोबर. ही काय एक डेफिनेशन झाली. पण डेफिनेशन ठीक आहे सोडून द्या. डेफिनेशन नाही कळली आपण काय करणार एक्झाम्पल वरनं समजून घेऊ. कळलं? आता आपल्याला काय करायचंय मीन मॅक्स नॉर्मलायझेशन. पहिलं काय बघायचंय मीन मॅक्स मध्ये मीन मॅक्स नॉर्मलायझेशन काय ट्रान्सफॉर्म द व्हॅल्यूज इन टू रेंज 0-1 मध्ये हे ट्रान्सफॉर्म करतं. कळलं? मिनिमम रेंज 0 मॅक्सिमम रेंज 1 मध्ये ते ट्रान्सफॉर्म करतं. आता त्याचा फॉर्म्युला काय एक्स डॅश इक्वल टू एक्स मायनस एक्स मिनिमम अपॉन एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम. आता बघा तुम्हाला व्हॅल्यूज काय द्यायले 23, 29, 52, 31, 45, 19, 18, 27. यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू काय दिसती तुम्हाला मॅक्सिमम तर किती आहे 52 मॅक्सिमम आहे. कळलं? 52 काय मॅक्सिमम व्हॅल्यू किती दिसती सांगा बरं. मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 52 आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे 18 बरोबर. मॅक्सिमम मिनिमम काढलं. आता तुम्ही इथं मॅक्सिमम काढलं आणि हे मिनिमम काढलं सॉरी मिनिमम वरती आणि मॅक्सिमम खाली. मग तुम्हाला काय करायचं आहे देअरफॉर एक्स डॅश कसा काढशाल एक्स मायनस मिनिमम अपॉन मॅक्सिमम मायनस मिनिमम म्हणजे एक्स मायनस 18 आणि 52 मायनस 18 किती होतं 34 होतं बरोबर. हे काढलं तुम्ही. आता तुम्हाला एक्स किती देईल 23, 29, 52 ते तुम्ही इथं लिहून घेतलं बरोबर. 23, 29, 52, 31, 45, 19, 18, 27. आणि आता एक्स डॅशचा फॉर्म्युला वापरायचा काय एक्स मायनस 18 अपॉन 34. एक्स काय 23 मग 23 मायनस 18 अपॉन 34. कळलं? मग ही व्हॅल्यू भेटली तुम्हाला. नंतर काय केलं एक्स किती आता इथे 29 या फॉर्म्युल्यात 29 टाकायचं. 29 मायनस 18 अपॉन 34. 29 मायनस 18 अपॉन 34 किती आलं ही व्हॅल्यू भेटली. कळलं का तुम्हाला? आता वापस एक घ्या 52 मध्ये काय एक्सची व्हॅल्यू आहे मग इथं टाकायचं 52 मायनस 18 अपॉन 34. मग 52 मायनस 18 अपॉन 34 हे 1 आलं. कळलं इथपर्यंत? मग तसंच तुम्ही इथं खाली करत जाणार एवढ्या व्हॅल्यूसाठी बरोबर. ह्या व्हॅल्यूसाठी केलं. मग आता आपण काय करणार समोर काय आता आपल्याकडं
सगळं मिन मॅक्स व्हॅल्यू निघल्या. मग आपल्याला एक व्हेक्टर भेटला, मिन मॅक्स स्केल व्हेक्टर. त्याच्या व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतल्या, बरोबर. हा सगळा जो व्हेक्टर आहे तो आपण इथं लिहून घेतला. आता लिहिल्यानंतर काय केलं आपण, झेड स्क्वेअर नॉर्मलायझेशन मध्ये तुम्ही काय करणार, आता झेड स्क्वेअर नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्म्स द डेटा सच दॅट रिझल्टिंग फीचर हॅज अप्रॉक्सिमेटली, ते काय करतं, ट्रान्सफॉर्म करतं डेटाला. म्हणजे मीन हा 0 आला पाहिजे, स्टँडर्ड डेव्हिएशन हा 1 आला पाहिजे, बरोबर. मग झेड मध्ये काय, एक्स मायनस म्यू बाय सिग्मा, बरोबर. हे जे आहे ना, हे राहू दे, हे आपल्या काही गरजेचं नाही सध्या, याला आपल्याला नाही बघायचं, कळ. आता आपण डायरेक्ट कुठे येणार आहे, कॅल्क्युलेट मीन वरती. कॅल्क्युलेट मीन करायचं आहे म्हणजे म्यू काढायचा आहे, म्यू काय, मीन. मग त्याच्यासाठी समेशन एक्स बाय एन करायला लागतं. आता हा म्यू काय कॅल्क्युलेट करायचं, मीन म्हणजे म्यू, बरोबर. मग समेशन ऑफ एक्स काय देईल आपल्याकडे, बघा बरं. एक्सची व्हॅल्यू काय, 23, 29, 52, 31, 45 एक्सच्या व्हॅल्यू आहे. त्यांचं सगळ्यांचं काय करायचं, समेशन करायचं. समेशन केल्यानंतर त्याला एन नी डिवाइड करायचं. एन म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8, 8 व्हॅल्यूज 8 नी डिवाइड केलं. मग यांचं सगळ्यांचं ऍड करून 8 नी डिवाइड केल्यावर काय येतं, म्यू भेटतो आपल्याला 30.5, बरोबर. म्यू भेटला. आता 2 नंबरला काय, स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं. स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट कसं करणार, आता तुम्ही सिग्मा. सिग्मा म्हटल्यावर काय राहतं, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ एक्स मायनस मीन अपॉन एन, म्हणजे याचा होल स्क्वेअर करायचा आणि खाली एन घ्यायचं, कळलं. हा फॉर्म्युला आहे. वापस एकदा बघा, काय मीनचं तर कळलं तुम्हाला, समेशन एक्स बाय एन असतं. सिग्माचं काय असतं, समेशन ऑफ एक्स मायनस म्यू बाय एन. आता तुम्ही कसं करणार आहे हे, एक्स मायनस म्यू, आता एक्स काय येणार आहे बघा. आता एक्स तर आपला बदलतो, आपल्याकडे भरपूर सारे एक्स आहे. एक्सची तर पूर्ण लाईन पडली आपल्याकडे, ही सारी सगळी एक्सची लाईन आहे. मग एक्सची लाईन जर आहे तर आता तुम्ही काय करणार आहे, प्रत्येक याच्यासाठी एक्स कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. आता बघा, फॉर द गिवन डेटा सिग्मा काय निघतो, 11.358 निघतो, बरोबर. आणि झेड इक्वल टू काय, झेड स्क्वेअर, असं आपण कॅल्क्युलेट करून घेतलं, त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे. 11.358 निघतं. तुम्ही आता व्हॅल्यू टाकू शकताय. म्यू पण निघला आपल्याकडे, 30.5 रिप्लेस करायचा. एन पण आहे आपल्याकडं, आणि एक्स तुम्ही रिप्लेस करून त्याचं समेशन करू शकताय, बरोबर. इझी गोष्ट आहे. आणि झेड स्क्वेअर कसा काढणार तुम्ही, आता झेड स्कोर्स कसा काढणार, एक्स मायनस 30.5 अपॉन 11.358. झेड स्क्वेअरचा फॉर्म्युला कुठं बघितला आपण, हे बघा, एक्स मायनस म्यू बाय सिग्मा हा झाला फॉर्म्युला. मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण काय टाकणार आहे, एक्स मायनस 30.5 अपॉन 11 ही जी व्हॅल्यू काढली ती रिप्लेस करायची, आणि प्रत्येकासाठी आपल्याला इथं झेड स्क्वेअर भेटून जाईल. आता बघा, झेड स्क्वेअर आपण वापस एकदा काढू, तुम्हाला कळलं नसेल तर मी वापस एकदा एक्सप्लेन करतो, डोंट वरी. आता बघा, एक्सच्या जागेवरती तुमच्याकडे एवढ्या व्हॅल्यू अवेलेबल, ह्या सगळ्या एक एक व्हॅल्यू रिप्लेस करायची. 23 रिप्लेस केली, 23 मायनस 30.5 अपॉन 11.358, तर तुम्हाला हा झेड स्क्वेअर भेटला. 29 साठी केलं, 29 मायनस 30.5 अपॉन 11.358, तर हा झेड स्क्वेअर भेटला. कळलं इथपर्यंत. तर आता यानंतर आपल्याला काय अजून, देअर फोर द झेड स्क्वेअर वेक्टर इज, झेड स्क्वेअर वेक्टर हा अवेलेबल आपल्याकडे भेटला, झेड स्क्वेअर मीन मॅक्स वेक्टर हा भेटला, आणि झेड स्क्वेअर वेक्टर हा भेटला. कळलं का तुम्हाला, 2 भेटले. काय वाटतंय, वापस एकदा एक्सप्लेन करू का मी वरच्या वरती. ठीक आहे, वापस एकदा बघा, एकदम स्पीडमध्ये आपण एक्सप्लेन करून टाकू सगळं. तुम्हाला कळलं नसेल तर स्पीडनं बघू आपण. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आय नो दॅट, बट सिम्पल आहे. आता बघा, काय आता आपल्याला पहिले एक्स दिलेला आहे हा, बरोबर. आता मिन मॅक्स स्केलिंगमध्ये काय करायचं, हा फॉर्म्युला आहे, डायरेक्ट यामध्ये पुट करून टाकायचं. एक्स डॅश एक्स मायनस एक्स मिनिमम अपॉन एक्स मॅक्सिमस, एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम. आता एक्स तर आपल्याकडे भरपूर सारे अवेलेबल आहे, बरोबर. आता त्यामध्ये पहिले मिनिमम मॅक्सिमम काढून घ्यायचं. मग मिनिमम 18 निघाला, मॅक्सिमम 52 निघाला.
मग ते आपण इथं टाकलं 52 - 18 तर एक्स डॅश काय निघालं आपल्याकडं एक्स - 18/34. मग एक्स आपल्याकडे इतके सगळे अवेलेबल आहे, तर एक एक्स टाकत चालायचं ह्या जागेवर. पहिले टाकला 23 तर व्हॅल्यू भेटली ही. दुसऱ्या वेळेस टाकला 29 तर व्हॅल्यू काय भेटली ही. बरोबर. आता इथून एक्स डॅशची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. प्रत्येकासाठी एक्स डॅश आपण काढून घेतला. नंतर तुम्हाला मिन मॅक्स हा वेक्टर भेटला. हेच लिहिलं इथं 0.1471 इथं लिहिला. 2 नंबरला हा भेटला, 3 नंबरला हा, तीच लाईन लिहिली. त्यानंतर आपल्याला झेड स्कोर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला काय झेड इक्वल टू एक्स मायनस म्यू बाय सिग्मा. तर आपल्याकडे एक्स आहे, म्यू आणि सिग्मा काढायला लागेल. बरोबर. म्यू कसा काढणार समेशन ऑफ एक्स बाय एन. समेशन ऑफ एक्स करायचं बाय एन करायचं म्यू निघला. बरोबर. आता काय लागतं अजून सिग्मा लागतो. सिग्मा कसा काढणार सांगा बरं. सिग्मासाठी समेशन ऑफ एक्स मायनस म्यूचा होल स्क्वेअर अपॉन एन. तर इथून सिग्मा काढून टाकला आपण. आता आपल्याकडे एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा राहतं. बरोबर. मग एक्स निघला, म्यू निघला, सिग्मा पण निघला. ते टाकलं झेडच्या जागेवरती एक्सच्या इतक्या व्हॅल्यू आहे, प्रत्येक एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करून हा झेड स्क्वेअर वेक्टर काढून घ्यायचा. कळलं का. आहे का नाही इझी. एकदम इझी आहे. एलबीपी पण इझी आहे. झेड स्कोर वेक्टर पण इझी आहे. मी झेड स्क्वेअरच म्हणतो किती केव्हापासून, पण ते काय झेड स्कोर येते. काय झेड स्कोर. कळलं. आता फीचर सिलेक्शन एक्सप्लेन फिल्टरिंग टेक्निक. आता यामध्ये कसं करणार आहे आपण बघा. फीचर सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स डेटा सेट बाय रिमूव्हिंग इररिलिव्हंट डेटा काढून टाकायचा, इम्पॉर्टंट डेटा ठेवायचा. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू रिड्यूस द नंबर ऑफ इनपुट फीचर्स without significantly reducing the machine learning model. Suppose a student performance dataset contains study hours, attendance, age, roll number, exam marks. बरोबर. आता स्टुडंट परफॉर्मन्स डेटा सेटमध्ये काय स्टडी हावर्स आहे, अटेंडन्स आहे, एज आहे, नेम आहे, रोल नंबर आहे, एक्झाम मार्क्स आहे. फॉर प्रेडिक्टिंग एक्झाम मार्क्स स्टडी हावर्स अँड अटेंडन्स मे बी युजफुल फीचर्स. म्हणजे बघा आता आपल्याकडे संपूर्ण डेटा सेट प्रेझेंट आहे. आपल्याला डेटा सेटमधून काय काढायचं तुमच्याकडे भरपूर आहे. स्टडी हावर्स आहे प्रत्येक स्टुडंटचा, अटेंडन्स आहे, नेम आहे, रोल नंबर आहे. पण यामधून आपल्याला प्रेडिक्ट काय करायचं आहे स्टुडंटचा एक्झामचे मार्क्स. आता मग मार्क्ससाठी तुम्हाला नेम आणि रोल नंबरची गरज आहे का मला ते सांगा बरं. आहे का. समजा एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव काही पण असो, त्याच्या नावावरनं त्याला काय मार्क्स जास्त पडणार आहे का नाही. त्याचे मार्क्स त्याच्या किती अभ्यास करतोय, त्याची अटेंडन्स किती आहे क्लासमध्ये त्यावरनंच कळणार आहे. बरोबर. मग आपण काय करणार हे नेम आणि रोल नंबर हा डेटा आपल्याशी इम्पॉर्टंट आहे का आता नाहीये. मग याला काय करणार रिमूव्ह करून टाकणार. कळलं. यानंतर काय आता ॲडव्हान्टेजेस काय फीचर सिलेक्शनचे ते डायमेन्शनॅलिटी ऑफ डेटा सेट रिड्यूस करतं, ट्रेनिंग टाईम आणि कम्प्युटेशनल कॉस्ट पण कमी करतं, ओव्हर फिटिंग, ॲक्युरसी, परफॉर्मन्स, मेक द मॉडेल इझियर टू इंटरप्रेट. कळलं. आता ही झाली आपली कोणती टेक्निक फीचर सिलेक्शन. यानंतर आपल्याला 2 नंबरला कोणती फिल्टरिंग टेक्निक. फिल्टरिंग टेक्निकमध्ये काय बघायचं द फिल्टरिंग टेक्निक इज द फीचर सिलेक्शन मेथड बेस्ड ऑन द स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप विथ द टार्गेट व्हेरिएबल. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल काय आता आपल्याकडे पहिला स्टुडंट आहे, दुसरा स्टुडंट आहे, तिसरा स्टुडंट आहे, चौथा स्टुडंट आहे आणि हे 5 स्टुडंट आहे. आता ह्या 5 स्टुडंटमध्ये आपल्याकडे हा एक कोच आहे. बरोबर. हा एक कोच. आता ह्या कोचला काय करायचंय सिलेक्ट करायचं की ह्या 5 मधून सगळ्यात जास्त स्पीड रनिंगची कोणाची. मग तो काय करतो एक 100 मीटर रनिंग घेतो. बरोबर. 100 मीटर ह्या मुलांची रनिंग घेतो की ह्यामध्ये सगळ्यात जास्त स्पीडनं कोण पळतं. आणि तो काय म्हणतो की जो मुलगा ऐका ध्यान लक्ष देऊन ऐका, जो मुलगा 10 सेकंदाच्या आत काय करणार आहे 10 सेकंदाच्या आत 100 मीटर कव्हर करेन मी त्याला सिलेक्ट करा. काय म्हटलं हा कोच की जो मुलगा 100 मीटर 10 सेकंदाच्या आत कव्हर करन मी त्याला सिलेक्ट करा. म्हणजे कोचनी काय केलं असं नाही सांगितलं की तुमच्यामधून जो सगळ्यात स्पीडने पळन मी त्याला सिलेक्ट करन. कोच काय म्हटले की जो मुलगा 10 सेकंदाच्या आत कव्हर करन मी त्याला सिलेक्ट करन. कंडिशन बघितली तुम्ही वेगळी कंडिशन आहे. कळलं. मग
इथं काय देतं आपल्याला, इट इव्हॅल्युएट्स द इम्पॉर्टन्स ऑफ फीचर इंडिपेंडेंटली ऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम. हे कशावरतीच डिपेंडंट नाही अल्गोरिदम वरती वगैरे. इथं काय कोचनी कंडिशन ठेवली की 10 सेकंड. मग तुमच्याकडे एक डेटा सेट आहे, तुम्ही स्टॅटिस्टिकल स्कोअर कॅल्क्युलेट केला, त्याला मग रँक दिला. आता तुम्ही बघशाल की कोण मुलगा पहिले कव्हर करतो वगैरे. मग त्यामधनं तुम्ही बेस्ट सिलेक्ट करणार आणि त्यालाच ट्रेन करणार पुढं, कळलं? आता त्याच्यासाठी काय राहतं, द फीचर्स आर असाइन्ड अ स्कोर युजिंग स्टॅटिस्टिकल मेजर. आता याला फीचर्सला आपण स्कोअर कसं प्रोव्हाइड करणार आहे, कोरिलेशन कोइफिशियंटवरनं, चाय स्क्वेअर टेस्ट असन, एनोवा असन, म्युच्युअल इन्फॉर्मेशन असन, यावरनं आपण त्याला सिलेक्ट करू. पण इथं आपण काय 10 सेकंद ही कंडिशन ठेवली होती. पण इथं काय राहणार आहे, कोरिलेशन कोइफिशियंट, चाय स्क्वेअर टेस्ट असन, एनोवा असन आणि म्युच्युअल इन्फॉर्मेशन असन, कळलं? आता बघा, हे सगळे फीचर आहे. फीचर 1, फीचर 2, फीचर 3, फीचर 4 आणि हे आपले कोरिलेशन विथ टार्गेट आहे 0.9. पण कोचनी काय सांगितलं, की जो मुलगा 0.50च्या आत कव्हर करीन, मी त्यालाच घेईन. कळलं? कोच काय म्हणला, 0.50 कंडिशन ठेवली. व्हाईल बाकीच्यांना मी काढून टाकन. कळलं? मग यामधून बघायचं आपण 0.50च्या लवकर कोण कव्हर करतं. 0.15, 0.5 यांनी लवकर केलं तर हेच सिलेक्ट होतील. बाकीच्या 2ला आपण रिमूव्ह करून टाकणार. कळलं? फास्ट अँड कम्प्युटेशनली इफिशियंट आहे. इंडिपेंडंट ऑफ लर्निंग अल्गोरिदम आहे. सुटेबल फॉर हाय डायमेन्शनल डेटा सेट आहे. रिड्युसेस इरिलेव्हंट अँड रिडंडंट फीचर्स. आता बघा, हा क्वेश्चन झाला. मी तुम्हाला वरती एकदा म्हटलं होतं बघा, कोणता क्वेश्चन जस्ट आपण कंप्लीट केला, हा झेड स्क्वेअर वेक्टर. मी तुम्हाला जो 1 नंबरचा क्वेश्चन होता, पीसीए मध्ये जे होतं, स्टँडर्डायझेशन ऑफ डेटा, कोव्हेरियन्स मॅट्रिक्स, आयगन व्हॅल्यूज, हे आपल्याला बघायचं आहे अजून, एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला एलबीपी आणि हे कळलं ना, झेड स्क्वेअर कसं कॅल्क्युलेट करता. आता इथपर्यंत आपण आलोय. आपला आता क्वेश्चन नंबर किती चालू आहे, हा पण झाला. आता आपला चालू आहे क्वेश्चन नंबर 7. कर्नल पीसीए काय असतं आपण ते पण बघणार आहे. कर्नल पीसीए नंतर आपण बघणार आहे मिन मॅक्स स्केलिंग विथ सुटेबल एक्झाम्पल. मिन मॅक्स तर आपण आत्ता बघितलं, बट पहिले कर्नल पीसीए. कर्नल पीसीए पण आपण स्किप करू, नंतर बघूया. पहिले आपण हे कव्हर करूया, मिन मॅक्स स्केलिंग विथ सुटेबल एक्झाम्पल. आता मिन मॅक्स स्केलिंग काय, आपण आत्ताच जस्ट वरती बघितलं. मिन मॅक्स स्केलिंग एक फीचर स्केलिंग टेक्निक आहे मशीन लर्निंगमध्ये. ते काय करतं, ज्या व्हॅल्यूज आहे त्याला 0 to 1 मध्ये कन्वर्ट करतं. कळलं? तुम्ही वरती बघितलं असेल, जे आपल्याला जे 2 वेक्टर भेटले, जे आपण कशात कन्वर्ट केले, 0 to 1 मध्ये. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मिन मॅक्स नॉर्मलायझेशन. कळलं? आता बघा, एक्स डॅश इक्वल टू एक्स मायनस एक्स मिनिमम अपॉन एक्स मॅक्सिमम मायनस एक्स मिनिमम. एक्स काय ही एक ओरिजिनल व्हॅल्यू आहे, एक्स डॅश काय ही स्केल्ड व्हॅल्यू आहे. एक्स मिनिमम काय मिनिमम व्हॅल्यू इन द फीचर आहे आणि एक्स मॅक्सिमम काय मॅक्सिमम व्हॅल्यू इन द फीचर आहे. आता आपल्याला फीचर काय दिले, 20, 80, 60, 80, 100. यामध्ये मिनिमम व्हॅल्यू काय बघायची आहे, मिनिमम लागतं ना आपल्याला, काय मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू लागतं. मग मिनिमम काय आहे याच्यामध्ये 20 आहे, मग 20 आपण मिनिमम करून घेतलं. मॅक्सिमम काय याच्यामध्ये 100, मग 100 केली. मग आता एक्स डॅश काय स्केल्ड व्हॅल्यू. स्केल्ड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, एक्स मायनस मिनिमम कशाने रिप्लेस केलं, 20ला इथं रिप्लेस केलं. आणि खाली काय करायचं, एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम. एक्स मॅक्स किती, 100 मायनस मिनिमम म्हणजे 20, म्हणजे हा फॉर्म्युला भेटला आपल्याला एक्स डॅशचा. आता आपल्याकडं एक्स डॅश तर भरपूर सारे प्रेझेंट आहे, कुठे गेलं ते, एक्स हे भरपूर सारे प्रेझेंट आहे. मग एक्स हे भरपूर सारे प्रेझेंट आहेत, ते आपण ह्या साईडला लिहून घेतले, बरोबर. आता आपल्याला एक्स डॅश काढायचं आहे, प्रत्येक एक्स साठी एक्स डॅश काढायचा आहे. मग पहिले काय 20, मग इथं तुम्ही 20 रिप्लेस केला, 20 मायनस 20 अपॉन 80, 20 मायनस 20 अपॉन 80. तर 20 साठी काय आलं, एक्स डॅश 0.00. तसंच 40 साठी काय, 40 मायनस 20 अपॉन 80, 40 मायनस 20 अपॉन 80, 0.25. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आल्या आपल्या, या 0 to 1 मध्ये आल्या. आपल्याला मॅक्सिमम गोल काय होता, की मिन मॅक्स स्केलिंग हे वापरलंच त्यासाठी जातं, की ज्या व्हॅल्यू ह्या 0 to 1 मध्ये यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण 0 to 1 मध्ये आणल्या, आपल्याला मिन मॅक्स स्केल फीचर भेटलं. झालं, इतकंच काय याच्यात अवघड. कशासाठी यूज होतं 0 to 1 मध्ये कन्वर्ट करता व्हॅल्यू,
रिलेशनशिप प्रिझर्व्ह करतं. अल्गोरिदम आपण डिस्टन्सवरती वापरतो. हे वाचू शकताय तुम्ही, एकदम ईझी गोष्ट आहे. यानंतर काय आता मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन आणि कंटेंट बेस्ड फिल्टरिंग एक्सप्लेन करायचं. आता मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन काय? मॅट्रिक फॅक्टरायझेशन म्हणजे काय? मॅट्रिक फॅक्टरायझेशन इज अ मॅथमॅटिकल टेक्निक used to decompose a large matrix into two or more smaller matrices. म्हणजे आपल्याला एका मॅट्रिक्सला 2 किंवा 2 परता छोट्या मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कळलं? मग त्यासाठी काय? इट इज वाइडली यूज इन रिकमेंडेशन सिस्टम टू डिस्कवर हिडन पॅटर्न्स ऑर लेटेंट फीचर इन युजर आयटम. आता बघा, तुम्हाला काय दिलंय? इन अ रिकमेंडेशन सिस्टम डेटा इज युजली रिप्रेझेंटेड ॲज अ युजर आयटम मॅट्रिक्स वेन रोज आर where row represent users and column represent items. रोज काय दाखवतं? युजरला आणि कॉलम काय दाखवतं? आयटम्सला. सच मूवीज, प्रोडक्ट्स ऑर सॉंग्स. द मॅट्रिक्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, मॅट्रिक्सला कसं रिप्रेझेंट करतो आपण? आर इक्विव्हॅलंट पी इंटू क्यू रेस टू टी. इथं आर काय आता? ओरिजिनल युजर आहे. पी काय? युजर फीचर मॅट्रिक्स आहे. क्यू काय? आयटम फीचर मॅट्रिक्स आहे. आणि टी काय? इथं टी राहिलेली यायचं. टी काय? ट्रान्सपोज ऑफ आयटम फीचर मॅट्रिक्स. तर द स्मॉलर मॅट्रायसेस कंटेन हिडन कॅरेक्टरिस्टिक्स. आपल्याला करायचं काय? एका गोष्टीला, जी आपली एक मॅट्रिक्स आहे मोठी, तिला 2 छोट्या मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, बरोबर? मग कसं करणार आता? द स्मॉलर मॅट्रिक्स कंटेन हिडन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट हेल्प द सिस्टम अंडरस्टँड द प्रेफरन्स ऑफ युजर अँड प्रॉपर्टीज ऑफ आयटम. मिसिंग व्हॅल्यूज इन द ओरिजिनल मॅट्रिक्स कॅन बी प्रिडिक्टेड युझिंग दिस लर्न पॅटर्न्स. आता बघा, याचे ॲप्लिकेशन काय? मूव्ही आणि वेब सिरीज रिकमेंडेशनसाठी यूज होतं. ई कॉमर्स प्रोडक्ट रिकमेंडेशनसाठी यूज होतं. म्युझिक रिकमेंडेशनसाठी यूज होतं. बघा, काम काय? एक मोठी मॅट्रिक्स होती तुमच्याकडं. त्यामध्ये युजर आणि आयटमची मॅट्रिक्स होती. कशाची मॅट्रिक्स होती? युजर आणि आयटम. हा युजर हा आयटम परचेस करतो याची मॅट्रिक्स होती. मग तुम्ही काय केलं? युजरची मॅट्रिक्स वेगळी केली आणि आयटमची मॅट्रिक्स वेगळी केली, बरोबर? रोज आणि कॉलम्स रिप्रेझेंट आयटम. रोजनी काय दाखवलं? रोज हे युजर दाखवत आहे आणि कॉलम्स हे आयटम्स दाखवत आहे. मग आपण तुम्ही 2 याच्यात तोडलं. द स्मॉलर मॅट्रिक्स जी राहते ती प्रेफरन्स ऑफ युजर अँड प्रॉपर्टीज ऑफ आयटम यावरती डिपेंड केलं. ॲप्लिकेशन कळलं याचं मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन. तर बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. कळलं? ही झाली पहिली मेथड, मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन. दुसरं काय आता? कंटेंट बेस्ड फिल्टरिंग. कंटेंट बेस्ड फिल्टरिंग इज अ रिकमेंडेशन टेक्निक that recommends item based on similarity between the feature of an item and the user previous preferences. हे बघा, आपण जो सब्जेक्ट शिकतोय तो कोणता आहे? मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंग मी तुम्हाला दुपारीच म्हटलो, सॉरी युनिट 1 मध्ये म्हटलो की काय राहतं, की जे आपण आता इंस्टाग्रामची जी तुमची फीड येते, बरोबर, ती तुम्ही ज्या रील बघता त्यानुसार असते. किंवा मग तुम्हाला जे ई कॉमर्स वेबसाईट राहतात, जसं की फ्लिपकार्ट वगैरे, ह्या सगळ्या वेबसाईट ह्या तुम्ही जे प्रोडक्ट सर्च करता तेच तुम्हाला सजेस्ट करतं, तेच तुम्हाला रिकमेंड करतं, बरोबर? मग हे तेच राहतं. आता बघा, मॅट्रिक्स फॅक्टरायझेशनमध्ये पण तेच होतं, की युजर आणि युजरच्या पुढं कोणता आयटम परचेस करतोय त्यावरती डिपेंड आहे. आणि कंटेंट बेस्ड फिल्टरिंग पण तेच आहे, की युजर, ती पण एक रिकमेंडेशन टेक्निक आहे, बरोबर? आता बेस्ड ऑन सिमिलॅरिटी बिटवीन द फीचर्स ऑफ एन आयटम अँड द युजर प्रिव्हियस प्रेफरन्सेस. युजरनी काय लाईक केलंय, त्याला कोणता आयटम लाईक, कोणतं व्ह्यू केलंय, कोणतं परचेस केलंय, कोणतं रेट केलंय, त्यावरती ते डिपेंडंट आहे. कळलं? आता आपण काय करणार आहे? कंटेंट बेस्ड फिल्टरिंग बघणार. पहिले काय करायचं? युजरची हिस्ट्री कलेक्ट करायची, की युजरनी कोणता आयटम लाईक केलंय, कोणता आयटम सिलेक्ट केलंय, त्या फीचर्सला एक्स्ट्रॅक्ट करायचं. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज आयटम्स आर आयडेंटिफाईड. कळलं? एक युजरची प्रोफाईल क्रिएट करायची. प्रोफाईल रिप्रेझेंटिंग युजर, म्हणजे युजर कशामध्ये इंटरेस्टेड आहे त्याची आपण एक प्रोफाईल क्रिएट केली, बरोबर? मग त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी कॅल्क्युलेट केली. द फीचर ऑफ अवेलेबल आयटम्स आर कम्पेअर्ड विथ द युजर प्रोफाईल. म्हणजे ज्या आपल्याकडे आता समजा एखादं स्टोअर आहे आणि ही युजरची प्रोफाईल आहे इथं, बरोबर? ही युजरची प्रोफाईल आहे, हे स्टोअर आहे. आता
युजरच्या प्रोफाईलमधलं आपण लिहिलंय की त्याला ब्रेड आवडतं, बटर आवडतं, समोसा आवडतो वगैरे. आणि ह्या स्टोअरमध्ये काय-काय अवेलेबल आहे ते आपण बघणार आहे, बरोबर? जनरेट रिकमेंडेशन. मग आयटम्स हॅव्हिंग हाय सिमिलॅरिटी. मग आता बघायचं. आपल्याकडे जर का स्टोअरमध्ये समोसा अवेलेबल आहे, तर ते समोसा तुमच्या फीडमध्ये आणन. कळलं? तुमच्या फीडमध्ये समोसा आणन. आता तुम्हाला जर का चॉकलेट आवडतं आणि स्टोअरमध्ये पण चॉकलेट अवेलेबल, तर ते तुमच्या फीडमध्ये काय आणन? चॉकलेट आणन. तुमची जी ही प्रोफाईल क्रिएट झालती, या प्रोफाईलमध्ये तुमचा सगळा डेटा असतो की तुम्हाला काय आवडतं. कळलं? कसं वर्क करतं बघितलं का? जे ई-कॉमर्स वेबसाईट्स आहे, जे प्लॅटफॉर्म आहे. मला ना तुम्हाला एकदम भारी सांगायचं ही गोष्ट, पण ते मला सांगता येत नाही कसं सांगावं. बट बघा, इतकं तर कळलं की समजा जे काय राहतं, जे ई-कॉमर्स वेबसाईट समजा फ्लिपकार्ट आहे, बरोबर? फ्लिपकार्ट काय करतं, तुमची एक प्रोफाईल बनवल. त्या प्रोफाईलमध्ये त्याच्याकडे सगळं असन, की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत्या, कोणत्या नाही. म्हणजे फ्लिपकार्टचे स्टोअर असतात. त्या स्टोअरमध्ये बघन ती की त्या गोष्टी अवेलेबल आहे की नाही. आता त्या गोष्टी अवेलेबल जर का असल्या स्टोअरमध्ये, तर ते तुम्हाला रिकमेंड करेन. कळलं का इथपर्यंत? एकदम साधी सिंपल गोष्ट. कळलं? आता बघा नंतर काय आता, नसन कळलं तर वापस एकदा एक्सप्लेन करतो मी, बट तुम्ही मला सांगत चला की तुम्हाला कळतंय की नाही. आता बघा, इथपर्यंत तर आपण आलोय. तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे मला. मी इतकं तुमच्यासाठी पी-डी-एफ वगैरे हे सगळं बनवलंय. काल रात्री भरपूर वेळ जागी होतो मी, की मी अचानक ठरवलं, की लेक्चर टाकायचं. माझ्याकडे पण वेळ नव्हता लेक्चर टाकण्यासाठी. बट भरपूर जणांचे मेसेज आले त्यासाठी मी हे करतोय. रात्री जागून मी पी-डी-एफ वगैरे रेडी करतोय तुमच्यासाठी लवकरात लवकर. व्हिडिओ आणतोय. तर फक्त चॅनलला जाऊन एकदा फक्त वन नाईट इंजिनिअरला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करायचंय, कळलं? वन नाईट इंजिनिअरला गेले तुम्ही, वन नाईट इंजिनिअरला प्लॅटफॉर्मला जाऊन, हा आपला वन नाईट इंजिनिअर प्लॅटफॉर्म आहे. त्यावरती तुम्ही 3.36K सबस्क्रायबर्स आहे. तर तुम्ही 4K पर्यंत तरी लवकरात लवकर पोहोचवायचे. तुम्ही जितकं शेअर करता येईल तुम्हाला हे चॅनल, तितकं हे चॅनल शेअर करायचंय. कळलं का? इथं सगळे व्हिडिओज अवेलेबल आहे जुने. जुने व्हिडिओज पण तुम्ही बघू शकताय. बॅकलॉग जर का असन, बरोबर? हे बॅकलॉग वगैरे त्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ अवेलेबल. इथे तुम्ही सबस्क्राईब करू शकताय. जॉइन तर नाही म्हणत मी, जॉइन नका करू. आणि इथं तुम्हाला त्यासाठी सेम 7च्या नोट्स अवेलेबल करून दिल्या. सेम 7च्या ह्या नोट्स अवेलेबल. इथून तुम्ही नोट्स घेऊ शकता. एकदम चांगली पी-डी-एफ आहे. तुम्हाला एक्झामला पण हेल्प होईल आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून दिली. तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय. कळलं? आता बघा, आपण आता कुठपर्यंत आलोय. सॉरी, ही जुनी पी-डी-एफ आली. आता बघा, आपण आलोय आता इथपर्यंत. आता बघा, काय सपोज अ युजर फ्रिक्वेंटली वॉचेस. आता तुम्ही समजा युजर आहे, तुम्ही काय करताय, ॲक्शन मूव्हीज बघताय, सायन्स फिक्शन मूव्हीज बघताय, सुपर हिरो मूव्हीज बघताय. सिस्टम काय करते, तुमच्याकडे लर्न करून घेते या गोष्टी आणि ते तुम्हाला त्याच मूव्ही सजेस्ट करणार. ॲक्शन, सायन्स फिक्शन, सुपर हिरो. द कंटेंट इज सिमिलर टू द युजर प्रिव्हियस प्रेफरन्सेस. मग सिस्टम तुम्हाला तेच मूव्ही रिकमेंड करणार, यूट्यूब असन वगैरे. कळलं? कळलं का इथपर्यंत? कसं सांगतो मी, कंटेंट बेस फिल्टरिंग असं झालं आणि वरती काय बघितलं आपण, मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन. कळलं का? एकदम साधी सोपी गोष्ट आहे. आता बघा, वापस आलं आपलं एल-बी-पी. एल-बी-पी किती सोपं आहे. एक मॅट्रिक्स दिलेली राहते तुम्हाला. त्यामध्ये जो मिडल एलिमेंट राहतो त्याच्याशी आपल्याला ह्या बाकीच्या साइडचे एलिमेंट कंपेअर करायला लागतात. जर का साइडचा एलिमेंट ग्रेटर असेल तर आपण त्याला 1 नी रिप्लेस करतो आणि जर का साइडचा एलिमेंट छोटा असेल तर आपण त्याला 0 नी रिप्लेस करतो. कळलं? एकदम छान मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा समजावलं होतं. आता बघा, काय इथं टॉप लेफ्टला 10 होता. आता मग 10 जर का 9 परता मोठा आहे, तर 1 नी रिप्लेस केला. 12 काय 9 परता मोठा आहे, तर तो पण 1 नी रिप्लेस केला. असं करत तुम्ही काय केलं, एक टेबल बनवून घेतला. टेबलने मग 1-1 हे जे राहतं, आपल्याला क्लॉकवाईज जावं लागतं. मग तुम्ही इथे लिहून घेतलं एल-बी-पी पॅटर्न आणि त्याला काय केलं तुम्ही, रिप्लेस केलं त्याच्या कशानी, डेसिमलनी रिप्लेस केलं, डेसिमल व्हॅल्यूनी. कळलं का? हे मी तुम्हाला शिकवलंय आधीच, बरोबर?
LBP बायनरी कोड हा भेटला आणि कोड व्हॅल्यू 226 भेटली. आता काय, गिवन फॉलोइंग डेटा फॉर ॲट्रिब्यूट एज झेड स्क्वेअर नॉर्मलायझेशन तुमच्यासाठी हे दिलंय. किती सोप्या गोष्टी, तुम्ही विचार केला का? युनिट किती इझी करून सांगितलंय मी तुम्हाला. LBP आसन, झेड स्क्वेअर नॉर्मलायझेशन, याच्या परता सोपं कोणी सांगू शकते का तुम्हाला? सांगा बरं. माझ्या परता सोपं कोणी सांगू शकत नाही तुम्हाला. एकदम इझी मराठी भाषेमध्ये, सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन केलंय मी, बरोबर. सॉरी. आता बघा, तुमच्यासाठी जे पाहिजे ते अवेलेबल करून देणार आहे मी. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा मला. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा जितकं जास्त होईल तिथपर्यंत. आणि आपण हा पण क्वेश्चन बघणार आहे, कळलं का? आता ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय बघतोय की कॅल्क्युलेट, आता मीन कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता तुम्हाला काय दिलेलं आहे? एज दिलेलं आहे, बरोबर. ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय बघतो, आता मीन कसं कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला एज दिलेलं आहे. एज मध्ये काय, आता बघा, एज मध्ये तुम्हाला दिलंय 18, 22, 25, 42 इतक्या व्हॅल्यूज दिल्या ह्या एजच्या. आता तुम्हाला पहिले मीन कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्ही मीन कसं करशाल? मीन साठी काय राहतं, पहिले समेशन ऑफ एक्स अपॉन एन कॅल्क्युलेट करतो आपण. काय करतो? समेशन ऑफ एक्स. आता ह्या तुम्हाला व्हॅल्यू आहे, याचं समेशन करायचं एकदा. आणि समेशन काय येतं त्याचं, समजा यांना सगळ्यांना प्लस करायचं, तर ते आलं 330 समेशन. आता एन किती, ह्या टोटल व्हॅल्यूज किती, 10, म्हणजे यांची व्हॅल्यू आली 10. आता मग मीन कसं काढशाल? समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन करायचं. म्हटल्यावर 330 बाय काय करशाल तुम्ही, 10 करशाल, म्हणजे 33 आलं, बरोबर. कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करशाल? सिग्मा इक्वल टू रूटमध्ये असतं समेशन ऑफ एक्स मायनस म्यूचा होल स्क्वेअर अपॉन एन असतं, बरोबर. आता तुमच्याकडे एक्स चं व्हॅल्यू अवेलेबल आहे, ह्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू, बरोबर. म्यू काय काढला आपण आता? म्यू आला 33 आणि एन किती आपल्याकडे 10 आहे. मग ह्या व्हॅल्यू फक्त रिप्लेस करायच्या, बरोबर. आता ह्या सगळ्या काय, एक्सच्या व्हॅल्यू इथं सगळ्या. आता एक्सच्या व्हॅल्यू आहे एक्स मायनस 33, बरोबर. हे कशासाठी? एक्स मायनस म्यू काढा लागेल ना. एक्स मायनस म्यू म्हणजे काय? म्यूची व्हॅल्यू काय आली बघा बरं आपली, 33. मग आता एक्स 18 मायनस 33 मायनस 15, 22 मायनस 33 मायनस 11, 25 मायनस 33 मायनस 8, अशा एक्स मायनस म्यू काढून घेतला. पण आपल्याला एक्स मायनस म्यू पाहिजे का? नाही, आपल्याला काय पाहिजे? एक्स मायनस म्यूचा होल स्क्वेअर पाहिजे. मग आपण एक्स मायनस म्यूचा होल स्क्वेअर काढून घेतला. या सगळ्या व्हॅल्यू एक्स मायनस म्यूचा याचा स्क्वेअर करायचा फक्त. 11चा स्क्वेअर 121, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय येतो? पॉझिटिव्ह येतो. मग स्क्वेअर करत चालायचं. आणि यांचं समेशन करायचं म्हणल्यावर ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या? ॲड करायच्या. मग त्याचं काय आलं? 1174 आलं, बरोबर. मग आता सिग्मा काय? 1174 अपॉन एन असतं, म्हणजे 10. मग तुम्हाला आता हा भेटला सिग्मा, बरोबर. आता झेड स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. झेड स्क्वेअर फॉर्म्युला काय आता, की एक्स मायनस म्यू बाय सिग्मा. एक्स तर आपल्याला दिलेलं आहे एजवरती भरपूर साऱ्या व्हॅल्यू. म्यू पण काढला आपण, सिग्मा पण काढला. म्यू काय आला आपला 33, सिग्मा काय आला 10.835. मग आता राहिलंच काय? झेड स्क्वेअर काढून घ्यायचा. इथं एक्सची व्हॅल्यू द्यायले, झेड स्क्वेअर कसं येईन मग? एक्स द्यायले तुम्हाला, मग एक्स काय पहिलं 18 आहे ना. मग 18 मायनस म्यू, म्यू काय 33, 18 मायनस 33 अपॉन सिग्मा, सिग्मा किती 10.835 स्टँडर्ड डेव्हिएशन. तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू पण भेटून जातील. मग झेड स्क्वेअर आलं आपलं, हेच तर व्हॅल्यू. ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या व्हर्टिकली लिहिल्या आहे त्यांना हॉरिझॉन्टली लिहून टाकायचं, झालं. झेड स्क्वेअर, झेड स्कोर नॉर्मलाइज एज व्हॅल्यूज ह्या भेटून जातील. यानंतर काय आता नेक्स्ट क्वेश्चन आपला, Why do you need categorical variable encoding? With an example, explain one hot encoding. कळलं? आता बघा, हा झाला क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये तर काहीच कळलं नसेल, पण आपण एक एक गोष्ट बघणार आहात. नीड फॉर कॅटेगोरियल व्हेरिएबल एन्कोडिंग काय? आपला हा पहिला प्रश्न आहे. इन अ डेटा सेट, कॅटेगोरियल व्हेरिएबल्स कंटेन व्हॅल्यूज इन द फॉर्म ऑफ कॅटेगरीज ऑर लेबल्स सच एज. म्हणजे डेटा सेटमध्ये काय राहतं, एक तर कॅटेगरी म्हणजे एक कॅटेगोरियल फॉर्ममध्ये व्हॅल्यू राहील, किंवा मग लेबल्स राहतील, जसं की जेंडर हे मेल असन किंवा फिमेल असन, बरोबर.
कलर ही एक कॅटेगरी झाली, त्यामध्ये रेड, ब्ल्यू, ग्रीन येईल. सिटी ही एक कॅटेगरी झाली, सिटीमध्ये काय येईल? पुणे, मुंबई, दिल्ली या गोष्टी येतील. मोस्ट मशीन लर्निंग अल्गोरिदम परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ऑन डेटा. बरोबर. देअरफॉर दे कॅन नॉट डायरेक्टली प्रोसेस टेक्स्ट ऑर कॅटेगोरियल व्हॅल्यूज. आता काय करायचंय, समजा आपल्याकडे भरपूर सारे असे अल्गोरिदम आहे जे काय करतात, न्यूमेरिकल म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतात डेटावरती. बरोबर. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन जे परफॉर्म करता, आता तुम्ही ह्या व्हॅल्यूवरचं मॅथमॅटिकल ऑपरेशन लावू नाही शकत. बरोबर ना. ह्या व्हॅल्यूवर कसं काय लावणार? आता जेंडरवरती कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन लावणार? मग ह्या गोष्टीसाठी त्यांनी काय काढला, त्यांनी कॅटेगोरियल व्हेरिएबल एन्कोडिंग ही गोष्ट काढली. आता यामध्ये आपण काय करतो, हेन्स द कॅटेगोरियल व्हेरिएबल्स आर कन्व्हर्टेड इनटू न्यूमेरिकल व्हॅल्यूज. हे जे सगळे कॅटेगोरियल व्हेरिएबल्स आहे, यांना आपण काय करतो, न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करतो. आता एन्कोडिंग ही कशासाठी लागते? कॅटेगोरियल व्हेरिएबल एन्कोडिंग इज रिक्वायर्ड बिकॉज मशीन लर्निंग अल्गोरिदम जनरली रिक्वायर न्यूमेरिकल इनपुट. कळलं? न्यूमेरिकल इनपुट लागतं मशीन लर्निंग अल्गोरिदमला. बट आपल्याकडे काय प्रेझेंट आहे? कॅटेगोरियल टेक्स्ट किंवा डेटा प्रेझेंट आहे, जो की मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये नसतो. मग आपल्याला त्याच्यात कन्वर्ट करायचा असतो. सो इट अलाउज मॅथमॅटिकल ऑपरेशन टू बी परफॉर्म ऑन कॅटेगोरियल फीचर्स. मग यामुळं काय होतं, कॅटेगोरियल व्हेरिएबल एन्कोडिंगमुळं आपण ह्या डेटावरती सुद्धा न्यूमेरिकल ऑपरेशन किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतोय. कळलं? हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आता एकदम इझी गोष्ट आहे. आता यानंतर वन हॉट एन्कोडिंग काय? वन हॉट एन्कोडिंग ही एक टेक्निक इन विच इन इच युनिक कॅटेगरी इज कन्वर्टेड इनटू सेपरेट बायनरी 0 और 1. म्हणजे प्रत्येक कॅटेगरी आपण ही कशात कन्वर्ट करतो? एक तर 1 मध्ये कन्वर्ट करतो किंवा मग 0 मध्ये. 1 केव्हा? जेव्हा ती कॅटेगरी प्रेझेंट असेल तेव्हा 1, आणि जेव्हा ती ॲब्सेंट असेल तेव्हा 0 मध्ये कन्वर्ट करतो. कळलं इथपर्यंत? आता एक्झाम्पल काय? सपोज वी हॅव अ कलर ॲट्रिब्यूट. आपल्याकडे कलर ॲट्रिब्यूट, कलरमध्ये काय? रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि रेड, ब्ल्यू आहे. बरोबर. दिस आर द युनिक कॅटेगरीज. मग आपल्याला बघायचं आहे, रेड प्रेझेंट असन तर 1, ॲब्सेंट असन तर 0. बरोबर. मग आता कलर रेड आहे, मग रेड, ब्ल्यू आणि ग्रीनमध्ये रेड प्रेझेंट आहे का? आहे प्रेझेंट. मग इथं प्रेझेंट आहे तिथं 1 लिहिलं आपण. आणि ब्ल्यूमध्ये रेड प्रेझेंट आहे का? नाही आहे, ॲब्सेंट आहे, मग इथं 0 लिहिलं. तर ग्रीनमध्ये रेड आहे का? नाही आहे, ॲब्सेंट आहे, मग वापस 0 लिहिलं. कळलं? आता बघा ब्ल्यूमध्ये काय? ब्ल्यूमध्ये ब्ल्यू तर इथं हे प्रेझेंट राहणार आहे, तर 1 लिहिलं. आणि इथं पण ब्ल्यू नाही आणि ह्या कॉलममध्ये पण ब्ल्यू नाही, तर मग आपण ॲब्सेंट केलं. बरोबर. आता ग्रीन बघा, ग्रीन कुठं प्रेझेंट आहे? इथं. मग आपण इथं प्रेझेंटसाठी 1 लिहिलं. आपण इथं वरती बघितलं ना, प्रेझेंटसाठी काय करायचं आहे? 1 आणि ॲब्सेंटसाठी 0. मग तेच करतो आपण. मग अशा प्रकारे तुम्ही काय केला? हा टेबल फॉर्म करून घेतला. मग टेबल फॉर्म केल्यानंतर आता काय? मग आता कॅटेगरी आपली काय होती? कलर. हे सगळं आपण कशामध्ये रिप्रेझेंट केलं? एका न्यूमेरिकल बायनरी ॲट्रिब्यूटमध्ये. यानंतर फोर्थ काय? आता इम्पॉर्टंट ॲडव्हांटेजेस काय? वन हॉट एन्कोडिंग डज नॉट असाइन अन आर्टिफिशियल न्यूमेरिकल ऑर्डर टू कॅटेगरीज. म्हणजे आर्टिफिशियल न्यूमेरिकल ऑर्डर नाही देत. फॉर एक्झाम्पल, असाइनिंग रेडला 1 द्यायचं, ब्ल्यूला काय द्यायचं? 2 द्यायचं, ग्रीनला 3 द्यायचं. मे इनकरेक्टली मेक द मॉडेल अज्युम. आपण मग त्यावरून असं अज्युम नाही करू शकत की ग्रीन हा ग्रेटर दॅन ब्ल्यू ग्रेटर दॅन रेड आहे. कळलं? याला तुम्ही मनानेच व्हॅल्यू नाही देऊ शकत. बट इन रियालिटी कलर्स हॅव नो सच न्यूमेरिकल रिलेशनशिप. पण आपल्याला पण रियालिटीमध्ये माहिती आहे ना, की कलरला आपण नंबर कसं काय देऊ शकतो? हे रिअलमध्ये पॉसिबल नाहीये. बरोबर. म्हणून आपण काय करतो? वन हॉट एन्कोडिंग अव्हॉइड दिस प्रॉब्लेम बाय रिप्रेझेंटिंग प्रत्येक कॅटेगरीला ते इंडिपेंडेंटली रिप्रेझेंट करतं. कळलं? हे झालं कन्क्लुजन. कन्क्लुजन ते वरच्याच गोष्टींवरती असतं, ते तुम्ही वाचू शकता. आता यानंतर काय? आता यानंतर आपण काय बघणार आहे, की which statistical methods are used to describe the nature of the data. आता कोणत्या स्टॅटिस्टिकल मेथड आपण यूज करतो? बरोबर. स्टॅटिस्टिकल मेथड आर यूज टू समराइज, अंडरस्टँड अँड डिस्क्राईब द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑर नेचर ऑफ अ डेटा सेट. द मेजर स्टॅटिस्टिकल मेथड आर. मेजर मेथड कोणत्या? आता स्टॅटिस्टिकल मेथड कशासाठी यूज करतो? आपल्याला जर का डेटा समराइज करायचा असेल, अंडरस्टँड करायचं असेल त्याचं नेचर वगैरे, तर आपण हे यूज करतो.
measure of a central tendency. This method identifies the central or typical value of the data. कळलं? मेथड काय आयडेंटिफाय करते? सेंट्रल किंवा टिपिकल व्हॅल्यू. बरोबर? मीन मध्ये काय? आता एक मीन असन, मेडियन असन, बरोबर? आणि एक मोड असतं. मीडियन मध्ये काय करतो आपण? ॲव्हरेज काढतो सगळ्या ऑब्झर्वेशनचं. मीडियन मध्ये काय राहतं? मिडल व्हॅल्यू व्हेन डेटा इज अरेंज इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. आता मीडियन म्हणजे काय राहतं? समजा तुमच्याकडे डेटा प्रेझेंट आहे 1 to 50 पर्यंत रोल नंबर प्रेझेंट आहे, बरोबर? आता 50 पर्यंत रोल नंबर प्रेझेंट आहे, तर याचं जे मिडल येणार आहे, त्या मिडलला काय म्हणतो आपण? मीडियन. आता मोड काय राहतं? मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग व्हॅल्यू. आता मोडमध्ये समजा बघा, आता समजा यामध्ये किती 1 to अशी व्हॅल्यू आहे समजा. इथं काय आहे 1, इथं काय आहे 2, इथं वापस आलं 1, इथं वापस आलं 1. आता यामध्ये काय मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग व्हॅल्यू काय? सगळ्यात जास्त काय आलं यामध्ये? 1 आलंय. बरोबर? ह्या डेटामध्ये 1 आलंय, तर मग मोड काय होऊन जाईल ह्या गोष्टीचा? 1. कळलं? जी सगळ्यात जास्त व्हॅल्यू येते तिला म्हणायचं मोड. आता हे झालं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये काय? दिस मेथड डिस्क्राईब द स्प्रेड ऑर व्हेरिएबिलिटी ऑफ द डेटा. डेटा किती स्प्रेड झालाय, डेटाची रेंज काय, डेटाचा व्हेरियन्स काय आणि डेटाचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय. कळलं? त्याला काय म्हणतो आपण? मेजर ऑफ डिस्पर्शन. मेजर ऑफ पोझिशन काय असतं? दिस मेथड डिस्क्राईब द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ ऑब्झर्वेशन इन अ डेटा सेट. म्हणजे क्वार्टाईल्स आहे की पर्सेंटाईल्स आहे की डिसाईल्स आहे, हे कोण बघतं? मेजर ऑफ पोझिशन. फॉर एक्झाम्पल द मेडियन रिप्रेझेंट द 50th पर्सेंटाईल. कळलं? आता मेजर ऑफ स्क्यूनेस काय? स्क्यूनेस म्हणजे स्क्यूनेस डिस्क्राईब द असिमेट्री ऑफ द डिस्ट्रीब्युशन. एक तर पॉझिटिव्ह स्क्यू रेन टेल एक्सटेंड्स टुवर्ड्स द राईट, किंवा मग निगेटिव्ह स्क्यू रेन टेल एक्सटेंड्स टुवर्ड्स द लेफ्ट, किंवा मग झिरो स्क्यू रेन डिस्ट्रीब्युशन इज अप्रॉक्सिमेटली सिमेट्रिक. आता याला मी तुम्हाला कसं दाखवू? हे बघा, हे झालं एक आपला हा ग्राफ झाला, बरोबर? आता यामध्ये मी जे डिस्ट्रीब्युशन काढतोय ते काय? ह्या साईडला पण सेम आहे आणि ह्या साईडला पण सेम आहे. ते सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन झालं. आता याच जागेवर जर का पॉझिटिव्ह असतं, तर पॉझिटिव्ह कसं आलं असतं बघा? पॉझिटिव्ह मध्ये कसं आलं असतं? आपल्याला काय दाखवायचं? पॉझिटिव्ह स्क्यू म्हणजे टेल एक्सटेंड्स टुवर्ड्स द राईट. राईटकडे एक्सटेंड करायचं आहे ना. मग असं आलं तुम्ही, आणि हे थोडं राईटकडे असं लांब जाईल ह्या साईडला. कोणत्या? ह्या साईडला जाईल लांब. कळलं? आणि जर का तुम्हाला आता यामध्ये काय दाखवायचं? निगेटिव्ह स्क्यू दाखवायचंय, तर निगेटिव्ह स्क्यू कसं दाखवणार आहे तुम्ही सांगा बरं? निगेटिव्ह स्क्यू काय? टेल एक्सटेंड्स टुवर्ड द लेफ्ट. हिला लेफ्टकडे एक्सटेंड करायचं. मग असं करायचं, इकडे लेफ्टकडे एक्सटेंड आणि राईटकडं कमी द्यायचं थोडंसं. हे कुठं एक्सटेंड होती? ह्या साईडला ना. मग ते निगेटिव्ह स्क्यू झालं. कळलं? आता यानंतर काय? मेजर ऑफ कुर्तोसिस. काय आता? मेजर ऑफ कुर्तोसिस. मेजर ऑफ कुर्तोसिस आपण बघणार आहे. त्यामध्ये कुर्तोसिस डिस्क्राईब द शेप अँड पीकनेस ऑफ अ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे डिस्ट्रीब्युशन किती वरती गेलंय. आता वापस एकदा आपण डायग्राम काढू ती. डिस्ट्रीब्युशन हे किती पिकलंय. हे बघा, डिस्ट्रीब्युशन तुमचं असं दिसतंय का? डिस्ट्रीब्युशन हे एकदम पीकला गेलंय, बरोबर? पीकला जर का गेला, तर हे जे काय झालं, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कोणतं समजा, हे जे यांच्या दोन्हीच्या मध्ये आपण एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काढू. कळलं? हे जे आहे मिडलचं, मिडलचं ही गोष्ट कोणती? हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन झालं. प्लॅटिकुर्तिक म्हणजे हे थोडंसं फ्लॅटर डिस्ट्रीब्युशन झालं. आणि लेप्टोकुर्तिक म्हणजे हे पीक राहतोय. इथं तुम्हाला पीक दिसतोय ना, असा हा पीक, याला काय म्हणायचं? लेप्टोकुर्तिक. कळलं? हे मेसोकुर्तिक, लेप्टोकुर्तिक आणि प्लॅटिकुर्तिक राहतं. आता यामध्ये आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? व्हॉट आर द फीचर ऑफ मल्टी डायमेन्शनल स्केलिंग? फीचर काय मल्टी डायमेन्शनल स्केलिंगचे? Multidimensional scaling is a statistical technique used to represent the similarity किंवा मग dissimilarity between objects in low dimensional space, म्हणजे 2D किंवा 3D मध्ये. आता बघा, फीचर्स ऑफ मल्टी डायमेन्शनल स्केलिंग. आता डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल स्केलिंग रिड्युसेस हाय डायमेन्शनल डेटा into smaller number of dimensional while preserving the important relationship among the data points. म्हणजे हे काय करतं?
आता डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजे काय? तुमच्याकडे भरपूर सारा डेटा प्रेझेंट आहे. तर त्या डेटाला ते कमी डेटामध्ये प्रेझेंट करतं. बरोबर? 1 जीबी प्रेझेंट आहे तुमच्याकडे, पण बाकीचा डेटा जर का बिनकामाचा आहे, तर तुम्हाला बाकीचा डेटा ठेवून काही फायदा नाही. तुम्हाला जर का 100 एमबीच डेटा असा भेटतोय, जो खूप इम्पोर्टंट आहे, तर मग तुम्ही बाकीचा डेटा डिलीट करू शकता. कळलं? प्रिझर्व्ह सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी याचा अर्थ काय होतो? ऑब्जेक्ट्स that are similar are placed close together while the dissimilar objects are placed farther apart. कळलं? जे सिमिलर ऑब्जेक्ट आहे त्यांना आपण जवळ ठेवतो आणि जे डिसिमिलर ऑब्जेक्ट्स आहे त्यांना थोडंसं लांब ठेवायचं. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे? यानंतर आपल्याकडे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट पॉइंट काय? व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. इट प्रोव्हाइड्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, मेकिंग इट ईझियर टू अंडरस्टँड द रिलेशनशिप अँड पॅटर्न्स. व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन म्हणजे ते काय? आपल्याला डेटा जो आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवतं आणि वर्क्स विथ डिस्टन्स सिमिलॅरिटी मेजर्स. एम-डी-एस युजेस म्हणजे ते काय वापरतं? डिस्टन्स वापरतं, सिमिलॅरिटी वापरतं, डिसिमिलॅरिटी मॅट्रिक्स वगैरे वापरतं. आणि 5वं काय? युजफुल फॉर रिलेशनशिप पॅटर्न अँड रिलेशनशिप एनालिसिस. इट हेल्प्स इन म्हणजे ते काय करतं? क्लस्टरला आयडेंटिफाय करू शकतोय, ग्रुपला, ट्रेनला, रिलेशनशिप्सला अमॉंग ऑब्जेक्ट दॅट मे नॉट बी इझिली व्हिजिबल इन द राइट ओरिजिनल हाय डायमेन्शनल डेटा. कळलं? आता याचं एक्झाम्पल काय बघा. Suppose we have information about different product based on several features. MDS can represent these products on 2D map. ते MDS काय करेल 2D मॅप वरती दाखवा where similar product appear close together आणि डिसिमिलर प्रोडक्ट हे लांब लांब राहतात. जसं की मी तुम्हाला युनिट 1 मध्ये आय थिंक एक्झाम्पल दिलं तर एक पेज आहे आपल्याकडं. त्या पेजमध्ये जे सिमिलर डेटा आहे ते असे जवळ-जवळ असतील. हे झालं सिमिलर डेटा बरोबर. सिमिलर डेटा असे जवळ असतात आणि जे डिसिमिलर डेटा आहे ते ह्या साईडला असतील. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जे डिस्टन्स आहे, आता तुम्हाला ह्या दोन्ही डेटामध्ये एवढं जे डिस्टन्स दिसतंय हे जास्त असतं सिमिलर आणि डिसिमिलर डेटामध्ये. कळलं इथपर्यंत? कळलं का इथपर्यंत? आता यानंतर आपण काय बघणार आहे? आता यानंतर आहे आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? इलॅबोरेट यूज ऑफ पी-सी-ए इन प्री प्रोसेसिंग स्टेज. आता पी-सी-ए is a dimensionality reduction technique during the pre-processing stage of machine learning. It transforms a large number of correlated features into a smaller number of uncorrelated principal components. आता याचा आपण अर्थ बघणार आहे नेमकी काय असतंय. आता बघा युजेस ऑफ पी-सी-ए काय? एक तर डायमेन्शनॅलिटी रिडक्शनसाठी यूज होतं. हे आपण आता बघितलं भरपूर वेळा डायमेन्शनॅलिटी रिडक्शन काय असतं. रिमूव्हल ऑफ कोरिलेटेड फीचर्स म्हणजे जे पी-सी-ए कन्व्हर्ट्स कोरिलेटेड व्हेरिएबल्स इंटू अनकोरिलेटेड प्रिन्सिपल कंपोनंट्समध्ये कन्व्हर्ट करतात. कळलं? नॉईज रिडक्शन कमी करतं. डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी इम्प्रूव्ज कम्प्युटेशनल इफिशियन्सी. हे तुम्ही वाचू शकता. एकदम इझी गोष्टी या सगळ्या. एकदा फक्त वाचून घ्या तुम्हाला इझिली कळून जाईल. सपोज अ डेटा सेट कंटेन 50 फीचर्स. आफ्टर अप्लाइंग पी-सी-ए we may find 10 principal components written, about 95% of the total variance. कळलं? The model can be trained using 10 components instead of all 50 features. त्यालाच म्हणायचं काय आपण काय म्हणतो पी-सी-ए इन पी प्रोसेसिंग स्टेज असतात. आता यामध्ये काय करायचं आपल्याला डेटा कन्वर्ट करायचा आहे नॉर्मलाइज डेटा सेट इन नॉर्मलाइज डेटा सेटमध्ये. आता हे बघितलं होतं आपण डेटा आपल्याला हा दिलेला आहे. मग मिन मॅक्स नॉर्मलायझेशन वापरायचं. मिन मॅक्स नॉर्मलायझेशन काय करतं? त्याला 0 टू 1 मध्ये कन्वर्ट करतं. त्याचा फॉर्म्युला काय आहे? एक्स डॅश इक्वल टू एक्स मायनस एक्स मिनिमम अपॉन एक्स मॅक्सिमम मायनस एक्स मिनिमम. एक्सच्या व्हॅल्यू हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी. मिनिमम अँड मॅक्सिमम काढून घ्यायचा डेटावरती. आता ह्या डेटावरती मिनिमम काय दिसतंय तुम्हाला बघा. काय दिसतंय सांगा बरं? मिनिमम 18 आहे आणि मॅक्सिमम किती आहे? 52 बरोबर? मिनिमम मॅक्सिमम काढून घेतलं. एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम काय झालं? 52 मायनस 18 34. मग तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स मायनस एक्स मिनिमम अपॉन 34 करायला लागेल बरोबर? या फॉर्म्युल्यामध्ये. आणि तुम्ही मग आता तुमच्याकडे हा डेटा प्रेझेंट आहे सगळा
बरोबर. ह्या डेटामध्ये आता कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन कसं करशाल? आता तुम्हाला काय काढायचं सांगा बरं? एक्स डॅश काढायचा आहे ना सगळ्याचा. मग एक्स म्हणजे 23 मायनस 18/34. मग तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल. आता ऑब्झर्व्ह करा, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहे एक्स डॅशच्या, या सगळ्या 0 ते 1 मध्येच असणार आहे. एक पण व्हॅल्यू ही बाहेर जाणार नाही. कळलं? यालाच म्हणायचं ते. मग नॉर्मलाइज डेटा सेट काय भेटला तुमचा? डी डॅश भेटला. सोपी गोष्ट आहे. कळलं? आता एक्सप्लेन द डेटा फॉर्मॅट्स यूज इन एम एल वेन डेटा इज मल्टी डायमेन्शनल. आता डेटा फॉर्मॅट काय काय यूज करतो? एक तर टॅब्युलर राहतो आपला मल्टी डायमेन्शनल डेटा असल्यावर. डेटा इज रिप्रेझेंटेड इन रोज ऑर कॉलम. रोज रिप्रेझेंट ऑब्झर्वेशन, कॉलम रिप्रेझेंट फीचर्स. कळलं? रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये राहू शकतो किंवा मग वेक्टर फॉर्मॅटमध्ये राहू शकतो. इच ऑब्झर्वेशन इज रिप्रेझेंटेड ॲज अ फीचर वेक्टर. म्हणजे एक्स इक्वल टू हे राहील वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये. एज असू, सॅलरी असू, एक्सपिरियन्स असू, आपण वेक्टरमध्ये दाखवू शकतो. टेन्सर फॉर्मॅट कधी यूज करतो आपण? 1D साठी वेक्टर यूज करतो, 2D साठी मॅट्रिक्स राहतं, 3D साठी आपण टेन्सर यूज करतो, 4D साठी पण टेन्सर राहतं. कळलं? जे 2Dच्या वरती त्यांच्यासाठी शक्यतो आपण टेन्सर यूज करतो, जसं की हाईट, विड्थ आणि चॅनल. कळलं? स्पार्स मॅट्रिक्स काय असतं? When a multidimensional data set contains a large number of zero or empty values, storing every value is inefficient. बरोबर? प्रत्येक व्हॅल्यू आपण स्टोअर नाही करू शकत. अ स्पार्स मॅट्रिक्स स्टोअर्स मेनली द नॉन झिरो व्हॅल्यूज अँड देअर पोझिशन्स. कळलं? जसं की टेक्स्ट डॉक्युमेंट्स असन, रिकमेंडेशन सिस्टम असन, वन हॉट एन्कोडेड डेटा असन. आता आपल्याला काय करायचं नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? एक्सप्लेन द मेथड्स फॉर फीचर सिलेक्शन. आता फीचर सिलेक्शन का ही एक प्रोसेस आहे सिलेक्टिंग द मोस्ट रिलेव्हंट अँड युजफुल फीचर्स. आपल्याला एक मोस्ट रिलेव्हंट आणि युजफुल फीचर सिलेक्ट करायचा. आपल्यापाशी भरपूर सारा डेटा अवेलेबल आहे, त्यातून आपल्याला मोस्ट रिलेव्हंट फीचर बघायचा आहे. तर फिल्टर मेथड काय? विदाउट ट्रेनिंग अ मशीन लर्निंग मॉडेल. म्हणजे आपण काय करतो, एक स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टी असन त्याच्या मदतीने आपण सिलेक्ट करतो. आपल्याला मॉडेलला ट्रेन करायची गरज नाही पडत. ही फिल्टर मेथड आय थिंक आपण बघितली वरती, बरोबर? हे आपण कोरिलेशन, चाय स्क्वेअर हे बघितलंय आपण आधीच वरती. एकदा वाचून घ्यायचं. व्रॅपर मेथड पण बघितली, की फॉरवर्ड सिलेक्शन काय असतं, बॅकवर्ड एलिमिनेशन काय असतं, रिकर्सिव्ह फीचर एलिमिनेशन काय असतं, एम्बेडेड मेथड काय. आता बघा, एम्बेडेड मेथड परफॉर्म्स फीचर सिलेक्शन ड्युरिंग द मॉडेल ट्रेनिंग प्रोसेस इटसेल्फ. इट इज फास्टर. म्हणजे जेव्हा आपण मॉडेल ट्रेन करत राहतो ना, त्याच टायमिंगला आपण एम्बेडेड मेथड वापरतो. ती काय व्रॅपर मेथड परत फास्टर आहे, बट ती काय करते, रिलेशनशिप कन्सिडर करते फीचर्समध्ये आणि मॉडेलमध्ये. कळलं? आता गुड बॅलन्स प्रोव्हाइड करते ती कम्प्युटेशनल कॉस्ट आणि परफॉर्मन्समध्ये. त्याचे एक्झाम्पल काय झाले? लॅसो झालं, डिसिजन ट्री झालं, रँडम फॉरेस्ट झालं. आणि ह्या सगळ्या मी तिन्ही पण मेथडमध्ये तुम्हाला इथं दाखवलंय टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर? आता हे फिल्टर असन, रॅपर असन, एम्बेडेड सिस्टम असन, ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्या. आता इथं आपला हा युनिट कंप्लीट झालेला आहे. युनिट किती? हा युनिट 2 मशीन लर्निंगचा युनिट 2 आहे, बरोबर? आता युनिट 2 झालेला आपण लवकरात लवकर DAA घेऊन येणार आहे. जो सब्जेक्ट आहे DAA, तो पण मी तुम्हाला आता लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचं काम करेन. बट फक्त तुम्ही एकच सपोर्ट पाहिजे मला तुमच्याकडून, जास्त सपोर्ट पण नाही पाहिजे. मग मी तुमच्यासाठी किती पण करण्यासाठी रेडी आहे. आता तुम्ही जर म्हटले नोट्स वगैरे मी सगळं अवेलेबल करून दिलंय तुम्हाला. तुम्हाला पण माहिती आहे आता काय सपोर्ट पाहिजे. फक्त वन नाईट इंजिनिअरला जाऊन नक्की काय करा, सबस्क्राईब करण्याचं काम करा. फक्त एवढा एकच सपोर्ट पाहिजे, की इथं 4K झाले पाहिजे आतापर्यंत. कळलं? आता व्हिडिओज वगैरे तुम्हाला सगळं वेळेवरती भेटत जाईल. जे तुम्ही सांगितलंय, भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या वगैरे. नोट्स पण तुम्ही ह्या लिंकवरती जाऊन ॲक्सेस करू शकता. इथं नोट्सची लिंक पण दिलेली. कळलं इथपर्यंत? चला, थँक यू. भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.